नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता जस्ट एक दिवसानंतर तुमची एक्झाम आहे, कंबाईनची परीक्षा आहे तुमची. सो त्या पूर्वपरीक्षेला जाताना जे सध्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण असते पहा, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, लो कॉन्फिडन्स विद्यार्थी फील करतात. सो त्याच्यावर मात करण्यासाठी त्या एक्झामचं जे प्रेशर हँडलिंग म्हणतो आपण किंवा परफॉर्मन्स प्रेशर म्हणतो आपण, सो ते हँडल करण्यासाठी आणि परीक्षेमध्ये आपण जो वर्षभर 2 वर्ष 3 वर्ष जो अभ्यास केलेला आहे तो प्रॉपर युटिलाइज झाला पाहिजे. सो याच्या आधी ज्या घटना आपल्यासोबत घडलेल्या आहेत वेगवेगळ्या एक्झाममध्ये, सो त्याच्यावरती मात करून यावर्षीची जी पूर्वपरीक्षा आहे ती कोणत्याही म्हणजे परिस्थितीमध्ये आपल्याला ती क्रॅकच करायची आहे. सो त्याच्यासाठी आजचं लेक्चर मी त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. आपला प्रयत्न हाच राहील की त्या ठिकाणी किमान तुमच्या ह्या पेपरमध्ये तुमची जी ॲबिलिटी आहे सो त्या ॲबिलिटीच्या पलीकडे जाऊन कुठेतरी 5-10 मार्क वाढले पाहिजे. आणि जे अनेक विद्यार्थी असतात दरवर्षी त्या ठिकाणी बॉर्डरवर त्यांचा कट ऑफ येतो किंवा थोड्या मार्कांनी त्यांचा कट ऑफ हुकतो किंवा कट ऑफ मध्ये जरी नाव आलं तरी 1-2 मार्काची मार्जिन असते. मग भीती वाटते पुढच्या वर्षीची परीक्षा आपली निघेल की नाही, कारण काठावर पास झालेलो असतो आपण. सो अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी मेहनत घेतलेली आहे एक्झामसाठी, सो त्यांना बेनिफिट व्हावा, अभ्यास केलेला परीक्षेत कामी यावा आणि तुम्ही ती परीक्षा आरामात पास व्हावे. सो याच्यासाठी म्हणून आजचं लेक्चर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आपण बिलकुल वेळ घालवणार नाही आहोत, कारण आपल्याकडे तसाही वेळ कमी आहे. परीक्षेच्या एकदम तोंडावरती आपण लेक्चर टाकतो, त्यामुळं एक एक पॉईंट आपण त्या ठिकाणी घ्यायला सुरुवात करू. आणि नेहमीप्रमाणे हाफ लेक्चर आपण त्याच्यावरती बोलू, प्रेशर हँडलिंग कसं करायचं, आणि अर्ध लेक्चर आपल्याला पेपरमध्ये लॉजिक ट्रिक्स कशा वापरता येतील, आणि सर्वात महत्त्वाचं जे आत्तापर्यंत कधीच बोललो नाही मी, सो आपण ह्याच्यामध्ये मॅथ्स रिझनिंगबद्दल पण बोलणार आहे आजच्या लेक्चरमध्ये, की मॅथ्स रिझनिंग कशा पद्धतीनं सॉल्व केलं पाहिजे, जास्तीत जास्त मार्क कमीत कमी वेळामध्ये. कारण तुम्हाला माहीत आहे मॅथ्स रिझनिंगसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांना वेळ पुरत नाही, आणि गट बचं मॅथ्स रिझनिंग थोडं टफ असते गट कच्या तुलनेमध्ये. मागच्या 2-3 वर्षात तुम्हाला ते जाणवलं असेल. तर मग अशा वेळेस काय केलं पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त मार्क आले पाहिजे, आणि ते पण कमीत कमी वेळामध्ये. म्हणजे शेवटी आमच्याकडे सर 10-12 किंवा 15 मिनटं उरलेले होते किंवा 10 मिनटंच आमच्याकडे उरलेले होते, तेवढ्या याच्यात आम्हाला मॅथ्स रिझनिंग हाती घ्यायचं आहे. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये कोणते लेफ्ट केले पाहिजे, कोणते ॲक्युरेटली सॉल्व केले पाहिजे, त्याला एखादा शॉर्टकट असतो का, मध्यम मार्ग असतो का, त्याच्यासाठी सगळ्या गोष्टींबद्दल आपण त्याच्यात बोलू. पण एक आहे, हे लेक्चर ज्यावेळेस संपेल सो तुमचा कॉन्फिडन्स भरभरून वाहणार, तुम्ही स्वतःला वॉरियर फील करणार, आणि तो पेपर 100% तोडून येणार. म्हणजे सो त्याच्यामुळे आपण सुरू करणार आहे. खुर्सी की पेटी बांध लीजिए आहे. आता आपल्याला तो प्रवास सुरू करायचा आहे, जेणेकरून आपल्याला एक्सलंट प्रोडक्ट परवाच्या पेपरमध्ये काढायचं आहे. सगळं काही पॉझिटिव्ह आहे, बरोबर. सो भारतात अच्छे दिन असो नसो, स्पर्धा परीक्षेत अच्छे दिन चालू आहे, त्या अच्छ्या दिनांचा आपल्याला पुरेपूर लाभ उचलायचा आहे. सो या वर्षात आपली कोणत्याही परिस्थितीत पोस्ट निघाली पाहिजे, आणि ती गडबमधूनच निघाली पाहिजे. चांगलं SR किंवा एखादी STI सारखी पोस्ट, ASO किंवा PSI सारखी तुमच्या अपेक्षेनुसार पोस्ट तुमच्या पदरात मिळावी. सर्वात महत्त्वाचं, पोस्ट मिळणं तर लांबची गोष्ट, सर्वात महत्त्वाची गोष्ट सो ती म्हणजे प्रश्न जे आहे ते जास्तीत जास्त सुटले पाहिजे, जेणेकरून पोस्ट आपल्याला ॲटोमॅटिक मिळेल. म्हणजे अंतिम सत्य पोस्ट नाही आहे, अंतिम सत्य आहे प्रश्न सुटले पाहिजे. प्रश्न सुटले, व्यवस्थित सुटले, मार्क ॲटोमॅटिक मिळणार. मार्क ॲटोमॅटिक मिळाले, पोस्ट ॲटोमॅटिक मिळणार. म्हणजे त्याच्यात सर्वात महत्त्वाचा तोच मुद्दा आहे, प्रश्न सुटले पाहिजे. आणि प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळे वेपन्स असतात, ते आपल्याला वापरायचे आहे. प्रश्न तोडायचे आहे, कॉन्फिडन्स वाढवायचा आहे, आणि कॉन्फिडन्सच्याच बेसिसवर आपल्याला उद्याची परीक्षा क्रॅक करायची आहे. चला डिस्कस करायला सुरुवात करूया. सो पहिला पोर्शन आपला याच्यामध्ये असा असणार आहे की नॉर्मली तुमच्या मनात काय चालू आहे सध्या, सो त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मनावरचं ओझं त्या ठिकाणी हलकं झालं पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश असणार आहे. आता सर्वात पहिले विद्यार्थ्यांच्या मनात काय चालू आहे, तर हा सर्वात मोठा प्रश्न. म्हणजे मी जेवढ्याही विद्यार्थ्यांशी बोललो हे लेक्चर घेण्याच्या आधी, हे लेक्चर मी 2 दिवसापासून प्लॅन करतोय बरं का, घ्यायचं पण परफेक्शन येत नव्हतं. म्हणून आज शुक्रवारी हे लेक्चर मी त्या ठिकाणी पोस्ट करतोय, कारण 2 दिवसापासून ट्राय करतोय मी. भरपूर जेवढ्या विद्यार्थ्यांना भेटलो सो ते मला हे सांगत होते, सर UPSCचा पेपर अवघड आला, राज्यसेवेचा पेपर अवघड आला. अभ्यास करणारे विद्यार्थी बरं का, आणि इव्हन ज्यांना पोस्ट मिळालेले आहे, ऑलरेडी 2-2 पोस्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांशी मी बोललेलो आहे. सो जे आणखी चांगल्या पोस्टसाठी यावर्षी ट्राय करतायत, सो त्यांना पण मी बोललो. एकच प्रश्न त्यांच्या मनामध्ये होता, सर UPSCचा पण पेपर अवघड आला. आता UPSCचं तर जाऊ द्या, त्यांचा पॅटर्न वेगळा आहे. अहो पण MPSC तर सेमच आहे ना, कंबाईनचा पेपर MPSC सेट करताय, राज्यसेवेचाही पेपर MPSC सेट करताय. सो राज्यसेवेचा पेपर अवघड आला, मग आमचा कंबाईनचा पण अवघड येईल का सर? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे स्पष्ट भाषेमध्ये, नाही. सर कंबाईनचा पेपर पॅटर्न चेंज होईल का? प्रश्नाचं उत्तर आहे बिलकुल नाही. असं काहीही होणार नाही आहे जे तुम्ही विचार करताय. का बरं, असं का बरं म्हणू शकता सर, सागर सर तुम्ही? तर लक्षात घ्या,
2024पर्यंत राज्यसेवेचा जो पेपर पॅटर्न होता तो सेम टू सेम होता. म्हणजे त्याच्यामध्ये जास्त काही बदल झाले नाही. 21पेक्षा 22चा पेपर जो आहे तो मोर ऑर लेस सेमच होता. 23चा पेपर मोर ऑर लेस सेम, 24चा पण पेपर मोर ऑर लेस सेम. फटका कधी बसलेला आहे 2025मध्ये. 2025चा जो पेपर होता तो भयानक ऑडमध्ये गेलेला आहे. म्हणजे मी म्हटलं ना तुम्हाला, त्याच्यात विज्ञान एवढं ऑड करून टाकलेलं आहे की 20 पैकी 12 प्रश्न सोडवण्यासारखे नव्हते. तो सेम पॅटर्न 26मध्ये कॉपी झाला. म्हणजे याचा अर्थ हा मेसेज राज्यसेवेला द्यायचा आहे की ज्या पद्धतीनं आन्सर रायटिंग पॅटर्न आलेला आहे मागच्या वर्षी 25मध्ये, त्याच पद्धतीनं आन्सर रायटिंग पॅटर्नसाठी त्याला धरून आम्ही UPSC सारखे पेपर सेट करतो, जेव्हा की ते बिलकुल नाही आहे UPSC सारखे. म्हणजे राज्यसेवेने प्रश्न हे अवघड बनवण्याचा प्रयत्न केला, बरोबर. UPSC नेहमी प्रश्न क्वालिटी बनवण्याचा प्रयत्न करते. त्या प्रश्नामध्ये तुमच्यात ती क्वालिटी आहे का ही चेक केल्या जाते. सो MPSC वाले जेव्हा असं करायला जातात राज्यसेवेवाले, सो ती क्वालिटी चेक करण्यासाठी प्रश्न वियर्ड बनवतात. म्हणजे प्रश्नाची काठिण्य पातळी वाढवा म्हटलं तर क्वालिटी वाढवण्याऐवजी ते काय करतात, वियर्ड प्रश्न बनवतात. आता शेवटी काय आहे, UPSCचा पेपर सेट करणारा स्टाफ आणि राज्यसेवेचा पेपर सेट करणारा स्टाफ याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. असो, आपण त्याच्याबद्दल नाही बोलू, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये काहीच अवघड नसते, काही सोपं नसते. पेपर सोपा आला तर तुम्ही पाहिलेलं आहे कट ऑफ 62 मार्कापर्यंत गेलेले आहे, आणि पेपर जरा अवघड आला तर कट ऑफ त्या ठिकाणी 48-47 मार्कावर पण येतो. सो त्याच्यामुळं काय आहे की हा प्रश्नच नाही आहे पेपर अवघड आला सोपा आला. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेपर अवघड होता, कट ऑफ खाली येऊन जाणार म्हणजे राज्यसेवेचा. एकदम क्लिअर आहे ती गोष्ट. मुद्दा ते आहे की बाबा मग राज्यसेवेनं असं केलं सर, तर मग कंबाईन आमच्या बाबतीत असं करेल का? तर प्रश्नाचं उत्तर आहे बिलकुल नाही. का बरं? कारण लक्षात घ्या, राज्यसेवेचा पॅटर्न चेंज झालेला आहे, कंबाईनचा पॅटर्न चेंज झालेला नाही आहे. सो त्याच्यामुळं आत्तापर्यंत जसे पेपर आले आणि पेपरचा जो ट्रेंड चालत राहिलेला आहे तो चालण्याच्या शक्यता जास्त आहे. आपण शक्यतेमध्ये बोलू, त्या शक्यता चालण्याच्या काय आहे, जास्त आहे. तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल, 25चा पेपर थोडा अवघड होता, येत्या लक्षात. नेहमीपेक्षा अवघड होता. 24चा सोपा होता. 23चा परत अवघड होता, येत्या लक्षामध्ये. त्याच्यानंतर 22चा परत सोपा होता. 21चा अवघड होता. सो त्या हिशोबाने जर गेला आपण तर पेपर हा कॉमनच येण्याच्या शक्यता जास्त आहे. सो कंबाईनचा एक ट्रेंड बनलेला आहे मागच्या 3-4 वर्षामध्ये. जो जुना राज्यसेवेचा ट्रेंड होता पहा, तो आता कंबाईनमध्ये त्या ठिकाणी आलेला आहे. आणि जो कंबाईन गट ब चा ट्रेंड होता तो गट क मध्ये आलेला आहे. सो तो ट्रेंड जो 21, 22, 23, 24, 25 ह्या 5 वर्षामध्ये कॉपी झालेला आहे ट्रेंड, जसा ट्रेंड चालत आलेला आहे तोच ट्रेंड त्या ठिकाणी कंटिन्यू राहील. त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. सो जसं राज्यसेवेला तुम्हाला जे फील झालं, चला आपल्याला काहीच येत नाही आहे पेपरमध्ये, असं काहीही तुमच्या बाबतीत घडणार नाही. म्हणून मनामध्ये जे विचार येत आहेत तुमच्या, विक्षिप्त विचार म्हणू आपण त्याला, की पेपरच्या आधीच अनेक जण शस्त्र टाकून देतात. काय असते, एकदा जर परीक्षेमध्ये तुमचा माइंडसेट खराब झाला तर त्याचे दुष्परिणाम काय होतात मी तुम्हाला इन शॉर्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. समजा विज्ञान नावाचा विषय आहे. माइंडसेट किती महत्त्वाचा असतो लक्षात घ्या. विज्ञान नावाचा विषय आहे आणि तुम्ही प्रिजुडाइश आहात, म्हणजे पूर्वग्रह दूषित आहात, की यार पेपर अवघड येणार आहे, राज्यसेवेसारखा येणार आहे, UPSC सारखा येणार आहे, UPSCनं वाट लावली विद्यार्थ्यांची, राज्यसेवेने वाट लावली, कंबाईन पण आमची वाट लावणार आहे. असं विनाकारण, मी तर त्याला विनाकारणच मरेल, म्हणजे असं काहीच घडणार नाही आहे. राज्यसेवेचं हे बघा, मी तुम्हाला राज्यसेवेच्या पेपरच्या आधी एक लेक्चर घेतलेलं आहे, येतं लक्षात. जवळपास ते 10 दिवस आधीच घेतलेलं आहे राज्यसेवेच्या. ह्या म्हणजे तुमचं जे आता तुम्ही मला यूट्यूबवरती पाहता त्याच्यात खाली 3-4 नंबरचंच लेक्चर असेल. खोटं वाटल्यास त्याच्यात चेक करा तुम्ही गेल्यानंतर. मी तुम्हाला हेच म्हटलेलं आहे की 25चा ट्रेंड 26मध्ये कॉपी होईल राज्यसेवेच्या बाबतीत, बरं का. कारण काय आहे, आयोगाने स्वतःला चेंज केलेला आहे, पेपर पॅटर्न चेंज झालेला आहे. मेन्सचा चेंज झाला ते पूर्व परीक्षेचा करतील, म्हणून मोर ऑर लेस 25 सारखाच पेपर पॅटर्न परत येण्याची शक्यता आहे. आणि असा जर पेपर पॅटर्न आला तर तुम्ही कमी पडले नाही पाहिजे, म्हणून मी ते लेक्चर 15 दिवस आधी कंडक्ट केलं होतं राज्यसेवेच्या, कारण मला माहिती होतं हे असंच होणार आहे. तसं कंबाईनच्या बाबतीत पण स्पष्ट आहे. सध्या ट्रेंड चेंज करायची कंबाईनला काही एक गरज नाही आहे, कुठंच काही बदल झालेला नाही आहे. त्याच्यामुळं कंबाईन आपला ट्रेंड काय करणार आहे, कंटिन्यू ठेवणार आहे. विनाकारण तुम्ही मनामध्ये आणून अवघड येणार आहे असं होणार आहे. आणि याच्यात काय असतात, वावड्या उठवणारे पोरं लायब्ररीमध्ये खूप असतात, आणि जे नवीन पोरं आहे ना बिचारे त्यांना बळी पडतात. जे मागच्या 2-3 वर्षापासून अभ्यास करणारे पोरं आहे, सो कॉल्ड अभ्यास करणारे, ते काही म्हणजे डेडिकेटेडली अभ्यास करत नसतात, आणि ते लायब्ररीत कमी चहाच्या टपरीवरती गप्पा जास्त मारतात. माहीत काहीच नसते त्यांना, उगा गप्पा मारणार, नवीन पोरांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करणार, बरोबर, विनाकारण प्रेशराईज करणार त्यांना. सो त्याच्यामुळे अशा पोरांच्या अपप्रचाराला बळी पडू नका बिलकुल तुम्ही. सो त्यामुळं कॉन्फिडंट राहा की तुम्हाला तुमच्या पट्ट्यातलाच पेपर येणार आहे आणि आपल्याला तो तोडूनच यायचा आहे. कंबाईनचा पेपर पॅटर्न बिलकुल चेंज होणार नाही आहे, तो तसाच राहणार आहे. त्यामुळे त्या पेपरबद्दल मनामध्ये निगेटिव्हिटी तयार करून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. तुम्ही म्हणणार सर असं जर निगेटिव्हिटी मनात ठेवली तर काय फरक पडत असतो, मी गंमत सांगतो तुम्हाला. बघा, विज्ञानात समजा 5 क्वेश्चन सोपे आहेत,
5 क्वेश्चन आहे जिथं तुम्हाला थोडासा कस लावायचा आहे, बरोबर, थोडासा जोर लावायचा आहे तुम्हाला, आणि 5 क्वेश्चन असे येतात ते थोडेसे आउट ऑफ द बॉक्स आहेत. आलं लक्षात? आता गंमत सांगतो, ज्या पोरांनी ऑलरेडी निगेटिव्ह माइंडसेट बनवलेला आहे की यार आपलं काही खरं नाही आहे पेपरमध्ये, पेपर यावर्षी असा आहे, आधीच ठरवून गेलेला आहे कट ऑफ खूप लागणार आहे, हे असं काहीतरी निगेटिव्हिटी किंवा भरपूर त्याला कोणीतरी डिमॉरलाइज केलेलं आहे, नातेवाईकांनी डिमॉरलाइज केलेलं आहे. म्हणजे तोले गंभीर प्रश्न असतो बरं, नातेवाईकांनी डिमॉरलाइज करणे. माझा एक विद्यार्थी आहे, तो इथं अमरावतीच्या प्रियास ट्रेनिंग सेंटरला होता आणि तो अमरावतीत आलाच याच्यासाठी, इथं विदर्भ आय एस अकॅडमी सागर सरांच्या सानिध्यात राहता येतील, UPSC प्रिपेअर करणारा कॅन्डिडेट होता तो. प्रियास ट्रेनिंग सेंटरला होता, 2023 पासून तयारी करायचा तो. IIT मधून पासआउट होता कार्यकर्ता, IIT मधून. त्याचं दुर्दैव ह्या 2025 वर्षामध्ये त्या पठ्ठ्याचं दुर्दैव की त्याची UPSCची प्रिलिम्स पण हुकली आणि राज्यसेवेची पण प्रिलिम्स हुकली, दोन्ही प्रिलिम्स हुकल्या पठ्ठ्याच्या. मग आता त्याच्या काकाचा त्याला कॉल आला, काकाचा बरं का, सख्ख्या काकाचा त्याला कॉल आला आणि त्याला बोलता बोलता काय म्हटलं, IITतून पासआउट झालेला पोरगा बरं का, ज्यानं 23 पासून प्रिपेअर करायला सुरुवात केलं बरं का. आणि त्याला काका काय म्हणतात त्याचे की 24 मधला पास होता बरं का तो, UPSCची पूर्वपरीक्षा पास, राज्यसेवेची पूर्वपरीक्षा पास, मेन्स अडकल्या पट्ट्याच्या. 25 मधला राज्यसेवा पण गेली त्याची आणि UPSC पण गेली. त्याचे काका काय म्हणतात, तू आता तलाठी भरती दे. त्याला त्याचं एवढं, ऑलरेडी टेन्शनमध्ये होता, त्याला त्याचं एवढं टेन्शन आलं त्याचे मनामध्ये डायरेक्ट सुसाईडचे विचार. तो पठ्ठ्या येऊन भेटला मला, बोलला माझ्याशी, मी त्याला समजावून सांगितलं, अरे हे नाती नको लागत जो, हे नातेवाईक म्हणजे तुमचा सत्यानाश करायचा असेल, तुम्हाला पोरगी पाहायची असेल, मुलगा पाहून द्यायचा असेल आणि लग्न लावून तुमची वाट लावायची असेल तर त्या आघाडीवर असतात. पण एका ठिकाणी नोकरी लावायची आहे, बाबा आपला पुतण्या आहे, आपला भाचा आहे, तर ते नाही पुढाकार घेत. मी समजावून सांगितलं स्वरूप काय असते, बरोबर. अनेकदा आपले आई बाबा काय करत असतात, मोठेपणा सांगत असतात, माझं पोरगं लाल दिव्याच्या गाडीत बसून येणार आहे, हे आवडत नाही, कारण त्यांचे लेकरं तेवढे प्रतिभावान नसतात ना तुमच्यासारखे. तर मग काय होते, ते वाट पाहतात तुमच्या पडण्याची, आणि जेव्हा त्यांना रिअलाइज होते हा पडला, तर मग ते तुमची जिरवतातच. म्हणजे त्याच्यात तुमचा दोष नसतो, अनेक वेळा पालकांचा पण दोष राहतो. तो व्हिक्टिमाइज झाला, मग त्याला डिमॉरलाइज एवढं केलं की तो म्हणे की बाबा सर मी आज रात्री आत्महत्या करणारच होतो, माझी शेवटची इच्छा होती सर तुम्हाला भेटण्याची, असं म्हणून तो भेटायला आला. त्याला समजावून सांगितलं आणि त्या पठ्ठ्याचा 3 दिवसांनी रिझल्ट आला बरं का. कुठला त्याचा RBI ग्रेड B नावाचं एक पद असते पहा, आणि ते इक्विव्हॅलेंट आहे IRS पदाच्या. UPSC मधून जे IRS पद मिळते ना, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस, म्हणजे आमच्या अमरावतीतलाच एक पोरगा आहे, तो UPSC मधून IRS झाला होता आणि RBI मध्ये ग्रेड B लागला, तर त्यानं RBI ग्रेड B जॉईन केलं. दोन्ही भाऊ IRS झाले, त्यातल्या एका भावानं RBI ग्रेड B जॉईन केलं आणि दुसरा भाऊ तर तो IRSच होता आणि IRSच त्यांनी जॉईन केलं. हा IRS ग्रेड B होता, तर ग्रेड B जॉईन म्हणजे इट इज अ इक्विव्हॅलेंट टू IRS पोस्ट. तो सिलेक्ट झाला, डायरेक्ट पेडीच घेऊन आला तिथून आठवड्याभरात. आलं लक्षात? सो त्याच्यामुळं काय होतं, एखादा पोरगा बोलतो तर त्याचा आपल्या मनावरती एवढा परिणाम होतो की आपण सतत विचार केल्यामुळे तेच विश्व वाटायला लागते आणि आपण निगेटिव्हली विचार केल्यामुळं सो लढाईच्या आधीच आपण गाळापाटून जातो. आधीच्या युद्धांमध्ये या स्ट्रॅटेजी अनेकदा वापरल्या जायचा की राजाचं मॉरलच खतम करून टाकायचं लढण्याच्या आधी. सो म्हणजे शिवाजी महाराजांनी काय केलेलं आहे अफजल खानाच्या बाबतीत, अफजल खानाचं मॉरल जे आहे ते डाऊन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, येतं लक्षामध्ये. सो त्याचं लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मगच त्यांचा कोथळा काढलेला आहे. म्हणजे त्या अफजल खानाचा नंतर कोथळा काढलेला आहे. युद्धाची ती नीती असते. म्हणजे तसे अनेक जण तुमची ते स्वतःची कॉम्पिटिशन खतम करतात, हे असं मार्केट, मग स्वतः कॉन्फिडंट राहतात ना, दुसऱ्याचा कॉन्फिडन्स जिरवतात, म्हणजे ते खतम करून टाकतात. सो त्याच्यामुळे अशा अपप्रचाराला पोरांनो बळी पडायचं नाही. बळी पडल्यास काय होते लक्षात घ्या. मी तुम्हाला एक गॅरंटेड सांगतो की हे जे सोपे येणारे 5 क्वेश्चन आहे विज्ञानातले, हे तुम्ही सोडून घ्याल, एकदम 100% सोडून घ्याल तुम्ही, येतं लक्षामध्ये. पण जिथं तुम्हाला जोर लावायला पाहिजे ह्या 5 क्वेश्चनला, जिथं जोर लावल्यावर हे 5ला 5 तुमचे बरोबर येणार असतात. ही ॲनालिटिकल ॲबिलिटी आपण गमावून बसतो आपल्या निगेटिव्हिटीमुळं, आणि त्याचा आपला जो स्कोर आहे ना तो मग ॲव्हरेज स्कोर येऊन जातो. 40, 45, कट ऑफ कुठेतरी 52ला लागलाय समजा, आपला स्कोर 45 पर्यंत येऊन थांबतो. जिथं आपलं खरंच परीक्षेमध्ये मेरिट लपलेला होता, असे जे प्रश्न असतात, जे आउट ऑफ द बॉक्स जाणारे प्रश्न असतात ना पोट्ट्यानं, तिथं आपण मार खातो. सो त्याच्यामुळं मॉरल बिलकुल डाऊन राहू द्यायचं नाही तुम्हाला एक्झामला जाताना. कातीलहूनच एक्झाममध्ये जायचं आहे, पेपर तोडायचा आहे, ह्याच अँगलने त्या ठिकाणी एक्झामला जायचं आहे. मी तुम्हाला आणखी एक इथे एक एक्झाम्पल सांगतो, जिवंत एक्झाम्पल. तुम्हाला माहीत आहे का, मागच्या वर्षी जो कट ऑफ आहे 2025चा तो 51.5 लागला फक्त, आणि त्याच्या आदल्या वर्षीचा कट ऑफ जो आहे ना पूर्व परीक्षेचा 62.5 लागला होता. आता अनेक कारणं आहे बरं का. 25मध्ये जागा जास्त होत्या, 25चा पेपर पण थोडासा अवघड आलेला होता, हे अनेक कारणं होते. मग त्याच्यामध्ये अनेक लोकांनी निग्लेक्ट केलेलं एक सर्वात महत्त्वाचं कारण ते म्हणजे काय, हा जो 51.5 लागलेला आहे कट ऑफ लक्षात घ्या. सो ह्या पेपरच्या आधी
ह्या पेपरच्या आधी आंदोलन झालं होतं. तुम्हाला माहीत आहे का? PSIची वयोमर्यादा वाढवावी, सो याच्यासाठी आंदोलन होतं आणि हळूहळू त्याच्यामध्ये पेपर पुढे ढकलावा म्हणून पण अनेक लोकांनी आर्ग्युमेंट्स केले, किंवा पेपर पुढे ढकलावा, जागांमध्ये वाढ करण्यात यावी, असंही त्याच्यामध्ये त्यांनी सरमिसळ केली. आणि अनेक लोकांना असं वाटत होतं, म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, म्हणजे इव्हन पुण्यामध्ये मनोजदादा जरांगे पाटील आले होते. नदीपात्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल जवळपास 2-3 हजार पोरं उभे राहिलेले असतील, म्हणजे बरोबर. पुण्यामध्ये आप्पा हातनुरे सर त्यांनी पण लीड केलेलं होतं त्या आंदोलनाला, आणि खूप 2-3 हजार विद्यार्थ्यांचा मॉब जमा झाला होता. आणि एवढा मॉब याच्या आधी कधीच जमा झालेला नव्हता. आणि याच्या आधीच्या हे जे आहे सरकार म्हणा किंवा याच्या आधी म्हणा, जेवढ्यांदाही डिमांड केल्या MPSCच्या पोरांनी, तेवढ्या सगळ्या मान्य झाल्या. तर पोरांचा माइंडसेट हाच होता. पेपरच्या 2-3 दिवस आधी इथं आम्ही पण आंदोलन केलं होतं अमरावतीमध्ये, सगळ्यांचा पेपर म्हणजे माइंडसेट हाच झाला होता, पेपर कॅन्सलच होतो म्हणून. पण जसजसं शुक्रवार आला, शनिवार आला, गोष्ट क्लिअर व्हायला लागली की कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी पेपर कॅन्सल करायच्या मूडमध्ये नाही आहे. शनिवारी अशी कंडिशन होती की शनिवारी संध्याकाळपर्यंत 10 वाजेपर्यंत नोटिफिकेशन येऊन जाईल बाबा, 9 वाजेपर्यंत नोटिफिकेशन. पोरं वाटच पाहत राहिले. दुसऱ्या दिवशी इच्छाशक्तीच नव्हती पोरांची पेपर द्यायची. जेव्हा कळालं, रात्र निघून गेली, सकाळ आली आणि आता तुमचा 11 वाजता पेपर होता, 10 वाजता रिपोर्टिंग होती. अनेक पोरांची इच्छाशक्तीच नव्हती. त्या दिवशी मी 1 वाजता रील टाकला माहिती आहे का रात्री, की बाबा नाही, तुम्ही मनस्थिती बनवा आता. पण याच्यामुळं काय होते, अशी मनस्थिती जर खच्चीकरण झालं ना, याच्यामध्ये जे होतकरू पोरं आहे, जे आरामात हे 5 प्रश्न पण सोडवू शकतात, थोडासा बुद्धीला ताण देऊन. पण हे ताण देण्यासाठी तुमची मनस्थिती पाहिजे. ती मनस्थिती जर मारल्या गेली ना, त्याचा लय फटका बसतो. लक्षात. म्हणून मागच्या वर्षी असे अनेक पोरं आहे ज्यांचे अभ्यास खूप चांगले होते, पण माइंडसेट नसल्यामुळं तो त्याच्यात चांगला सेटबॅक बसला आणि त्याचा ओव्हरऑल पूर्ण महाराष्ट्राच्या कट ऑफवरती परिणाम झाला. डायरेक्ट 51.5 वर आला कट ऑफ. येत्या लक्षामध्ये. त्याच्यामुळं पेपरला जाताना माइंडसेट खूप मॅटर करतो. त्यामुळं तुम्ही या मोमेंटला पोरांनो पॉझिटिव्ह राहणं लय गरजेचं आहे. त्याच्यामुळं हा मुद्दा आता डोक्यातूनच काढून टाका तुम्ही. असं काहीही होणार नाही आहे. तुम्हाला 100% पेपर, हां हे 100% आहे की तुमच्या 7 विषयांपैकी प्रिलिमला जे 7 विषय आहेत वेगवेगळे, काही 10 मार्कासाठी आहे आणि काही 15 मार्कासाठी आहे. हे जे तुमचे 7 विषय आहे टोटल, या 7 विषयामध्ये 100% हे होणार आहे की काही विषयांचे प्रश्न हे आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचारल्या जातील. त्यामध्ये शक्यता सहसा विज्ञान, करंट अफेअर याची शक्यता जास्त असते, किंवा आजकाल भूगोलाच्या बाबतीत पण आयोग तसं करायला लागलेलं आहे. सो ते माहीत नाही कोणत्या विषयाच्या बाबतीत करतील. ते इकॉनॉमिक्सच्या बाबतीत पण करू शकतात, हिस्ट्रीच्या बाबतीत पण, त्याला चॅलेंज नाही आहे. बरोबर. मॅथ्स रिझनिंगच्या बाबतीत पण करू शकतात. मागच्या काही वर्षात केलं नाही, यावर्षी ट्रायल म्हणून करू शकतात, ते काही करू शकतात. पण तुम्हाला ते तर होणारच आहे की 2 विषय जे आहे ते अवघड करून टाकतील. पण असं होणार नाही किंवा पूर्ण पेपरच सोडवण्यासारखा नाही आहे सर, हार्डली मोजून आम्हाला 30 प्रश्न सोडवता आले पेपरमधले, बाकीचे तर 70 ओळखीचेच नव्हते, असं काहीच होणार नाही आहे. जो ट्रेडिशनल पॅटर्न आहे तुमचा की अराउंड 60 क्वेश्चन ते 50 क्वेश्चन सोडवता येण्यासारखे आहे, आणि 40 ते 50 क्वेश्चन हे थोडेसे जोर लावावा लागतो किंवा लॉजिक ट्रिक्स लावावं लागते. त्यात थेट उत्तर येत नाही आहे. थोडंसं विचार केला, इलिमिनेशन टेक्निक्सचा वापर केला, किंवा आणखी थोडंसं आजूबाजूनी गेलं, होलिस्टिक अप्रोच ठेवला, किंवा वर्ड थेरपी वापरली आपण त्याच्यामध्ये, तर असे प्रश्न सुटणारे असतात. आपण त्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलू हळूहळू. सो जसा ट्रेडिशनली असा पेपर आहे कंबाईनचा मागच्या 3-4 वर्षातला, 5 वर्षातला, तसाच पेपर यावर्षी येणार आहे. म्हणून हा फॅक्टर काढून टाका मनातून. हे ऐकल्यानंतर हे आता पूर्णपणे मनातून काढून टाका. आता कट ऑफ बद्दल तर लक्षात घ्या, हे जे आहे 62.5 हे भेदारले होते पोरं. म्हणजे नॉर्मली काय हो, आधी माहिती आहे का, STI वेगळी व्हायची, PSI वेगळी व्हायची, ASO वेगळी व्हायची, प्रिलिम्स कॉमन राहायची, पण मेन्स वेगवेगळ्या व्हायच्या. सो त्यावेळेस काय व्हायचा, PSIचा कट ऑफ 48-49 मार्काला लागायचा, STIच्या जागा कमी असायच्या, सो 53-54 कट ऑफ लागायचा, ASOच्या जागा पण कमी असायचा, त्याचा पण 53-54ला कट ऑफ लागायचा. मस्त चालू होतं. मग त्यांनी काय केलं, अचानक प्रिलिम्सला कट ऑफ एकच लावायला सुरुवात केली आयोगाने. मग असं वाटून काय वाटलं होतं पोरांना, चला ठीक आहे 51-52 कट ऑफ लागायला पाहिजे. मग सर एवढा कट ऑफ कसं काय गेला, हा 62 पॉईंट कट ऑफ कसा काय गेला 5? तर हे वर्ष लक्षात घ्या. याचं कारण आहे राज्यसेवेचे पोरं इन्फिल्ट्रेट झाले होते याच्यामध्ये. याच्यात काय झालं होतं, आधी काय असायचं माहिती आहे का, राज्यसेवेचा एक मॉब असायचा. जसं याचं एक्झाम्पल मीच आहे. सो राज्यसेवेचा एक मॉब असायचा, त्याचं ठरलेलं असायचं की मला राज्यसेवा, आता मी UPSC करायचो, मग त्याच्यामध्ये UPSCतून मला काही इंटरव्ह्यूमध्ये तेवढं यश आलं नाही त्याच्यामध्ये जेवढं यायला पाहिजे, किंवा एका झटक्यात पोस्ट मिळायला पाहिजे, तर सोबत मग त्या ठिकाणी मी राज्यसेवा पण द्यायला सुरुवात केली होती. पण एक असते पहा, एक इन्नर इंट्युशन असते की याच्या खाली आपण नाही येऊ शकत. बरोबर. सो त्याच्यामुळं राज्यसेवेचा एक ठरलेला मॉब असतो, तो राज्यसेवा सोडून खाली कधीच येत नाही. तो म्हणतो PSI भेटली तरी मला घ्यायची नाही.
येत्या लक्षामध्ये मला करायचं तर राज्यसेवा, नाही तर मी माझं पाहून घेईल दुसरं काहीतरी. मग मी त्या PSI आणि STI मध्ये इंटरेस्टेड नाही आणि त्यांच्याकडून होत पण नाही तो जॉब. एखादा जर पोरगा राज्यसेवा करणार आहे जेन्युइनली UPSC, सो त्याला जर तुम्ही STI बनायला लावलं किंवा ASO किंवा PSI बनायला लावलं तर त्याच्याकडून होत नाही काम. केलं तरी तो लय कुथत किंवा कणत करेल म्हणजे लक्षात, किंवा तो सोडून देईल काही दिवसांनी जॉब किंवा करणारच नाही. ते एक ऑरा असतो राज्यसेवेच्या पोरांचा आणि UPSCच्या पोरांचा, ते खाली कधीच उतरत नाही. पण या वर्षात लक्षात घ्यायला शेवटचं वर्ष होतं हे 2024 म्हणजे जुन्या पॅटर्ननुसार शेवटचं वर्ष ऑब्जेक्टिव्ह आलं. सो त्यांच्याकडं राज्यसेवेच्या पोरांकडे पर्यायच नव्हता. एक तर 24मध्ये पोस्ट काढा, आलं लक्षामध्ये, नाही तर मग त्या ठिकाणी विदाऊट पोस्ट राहा सरळ. मग आता विदाऊट पोस्ट घेता जर गेलो, कारण रायटिंग पॅटर्नमध्ये आपण बसणार नाही अशी अनेकांना भीती होती, विदाऊट पोस्ट घेऊन जाऊ शकत नाही. नाही मामू से नकते मामू अच्छे. सो काही नसल्यापेक्षा बाबा ACST असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स नाही झालो, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर तर हो, लग्न तरी होईल ॲटलिस्ट आपलं, घरच्याच्या नजरेत तरी पडणार नाही. PSI तर हो, ASO तर हो, बरं सब रजिस्ट्रार नावाची चांगली पोस्ट असते, ट्राय करून पाहू आपण निघते का म्हणून. नाही तर त्याच्यात अशी पोरं होते, नाही भेटलं ते तर आम्हाला कंबाईन गटकमधलं पण चालते, काहीतरी क्लरिकल घेऊ. ते सगळे पोरं आता राज्यसेवेचा अभ्यास करताय. सो त्याच्यामुळे हे जे गटकमधून लागलेले पोरं सांगतो, हे सगळे पोरं इथे इन्फिल्ट्रेट झाले कुठं, ह्या कंबाईनमध्ये. सो त्याच्यामुळे कंबाईन परीक्षेत, आणि हा सगळा मॉब अभ्यासू मॉब होता. हे काही पोरं जे आयरे गैरे नथू नैरे नव्हते, याच्यामध्ये 6-6, 7-7 वर्षापासून प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू देणारे पोट्टे होते, सगळेजण कंबाईन दिली, त्यांनी हा कट ऑफ वाढवला. आता तसं नाही आहे. आता हे पोरं 25पासनं काय झाले, ते आहे ना, UPSCने एक एसे विचारलेला होता की गढूळ पाणी स्वच्छ करायचं असेल तर त्याला तसं सोडून दिलं पाहिजे, गाळ खाली बसतो आणि शुद्ध पाणी शुद्ध होऊन जाते. तसं आहे, वेळ देणं त्याच्यामध्ये क्रमप्राप्त होतं. वेळ दिला, 2025 गेलं, 26 गेला, आता हे पोरं इन्फिल्ट्रेट झालेले आहे. रायटिंगचा माइंडसेट पोरांनी बनवलेला आहे. ज्या पोरांना रायटिंग करायची नाही आहे त्यांनी सोडून दिलेलं आहे. ज्यांना रायटिंगमध्ये ते बसू शकतात ते राज्यसेवेमध्ये आता रायटिंगच्या अँगलने तयारी करतायत, ते काही कंबाईनकडे आता येणार नाहीत ते पोरं. सो त्याच्यामुळं ते जे ताण आलेला होता आपल्या कंबाईन परीक्षेवरती, PSI STI ASO वरती जो ताण आलेला होता तो 25मध्येच रिलीव्ह झाला आणि आता आपण एक्झिस्ट करतोय 2026मध्ये. सो त्याच्यामुळं तुम्हाला ती कॉम्पिटिशन नाही आहे. हा कट ऑफ खाली येण्यामागचं ते एक कारण होतं की हे जे पोरं आहेत ते 24मध्येच बायफर्केट झाले, आता 25मध्ये ते फिल्ट्रेट झाले. राज्यसेवेचा तो कंबाईनमध्ये येणार नाही. आमच्याच आता राज्यसेवेच्या याच्या बॅचमधले पोरं आहेत, त्यांना म्हटलं का रे कंबाईन देणार आहेत का तुम्ही, तर ते म्हणे नाही देणार आहे सर कंबाईन. झालं, ते फिल्ट्रेट झालं, ते ठरवलेलं आहे राज्यसेवाच करायची आहे मला. सो त्याच्यामुळं आता आपण 26मध्ये आहे. सो त्याच्यामुळं हे जे कट ऑफ म्हणतोय आपण, खूप हायपाय जाण्याचं प्रमाण लक्षात, जागा पण चांगल्या निघत आहेत, बरोबर, पेपर पण नॉर्मलच असणार आहे तुमचा. त्यामुळं जे आधीच तुम्ही विचार करता कट ऑफ जर गेला 62 मार्कावर मग आम्ही काय करायचं सर, नाही, जो जुना ट्रेंड होता, जी अपेक्षा होती आपल्याला, बरोबर, जेव्हा एक्झाम कॉमन झाली PSI STI ASO तर PSIचे 48, STIचे 53 मार्क आणि 53 मार्क ASOचे, मग याचं ॲव्हरेज किती येते 51-52, तिथं मेरिट लागायला पाहिजे होता, लागला मग इथं त्याच्या पुढच्याही वर्षी, त्याच्याही पुढच्या वर्षी. सो त्यामुळं ते बायफर्केशन झालेलं आहे. कॉम्पिटिशन बऱ्यापैकी कंबाईनमधली कमी झाली, हुशार पोरांची. कंबाईनवाले आता कंबाईन आहे, राज्यसेवेवाले आता राज्यसेवा आहे, कोणी कोणामध्ये हस्तक्षेप करत नाही आहे. सो त्याच्यामुळं काय आहे की ते जे मनामध्ये चाललं आहे कट ऑफ जास्त कमी, त्याचा विचारच करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. मी म्हटलं ना तुम्हाला, सो भारतात अच्छे दिन आले की नाही, सो ह्याच्याबद्दल डिबेट होऊ शकते. काही लोक म्हणतील आले अच्छे दिन, बरोबर, काही लोक म्हणतात कुठे आहे अच्छे दिन, काही पण म्हणू शकतात ते. पण लक्षात घ्या, आपल्या कंबाईनमध्ये मात्र अच्छे दिन आलेले आहे, सगळं व्यवस्थित झालेलं आहे, निगेटिव्ह काहीच नाही आहे. जागा चांगल्या आहे, पेपर चांगले आहे, कट ऑफ व्यवस्थित लागत आहेत. आता हरपाळकर पॅटर्न आलेला आहे. हरपाळकर म्हणजे आता सचिव म्हणून आलेले आहेत त्या आयोगामध्ये, सगळीकडे चर्चा हरपाळकर पॅटर्नची. सो राज्यसेवेत कधी नव्हे ते आज पेपर झाला आणि दुसऱ्या दिवशी ॲन्सर की आली, एक आठवडा लागायचा नाही त्या ॲन्सर की येण्यासाठी. ते सगळ्या गोष्टी फास्ट करतायत. राज्यसेवेचे पेपर पण अर्ध्याच्या वर चेक झालेले आहेत. सो त्याच्यामुळं हरपाळकर पॅटर्न जो आहे तो बेस्टच आहे. त्यामुळे तुमचे निकाल पण लवकर लागतील. याच्यापेक्षा काय अच्छे दिन असू शकतात. त्यामुळं सगळीकडेच पॉझिटिव्हिटी आहे पोरांनो, बरोबर. सो आता आजूबाजूला पॉझिटिव्हिटी आहे, तुमच्या मनात पॉझिटिव्हिटी राहू द्या, बस. मैदान आपलंच आहे. म्हणजे पुढे जाऊया. सर वर्षभर तयार केली, आता काही आठवत नाही आहे, हे 100% होते आपल्या बाबतीमध्ये. सर मी वर्षभर तयारी केली, आता मला काहीच आठवत नाही परीक्षेच्या तोंडावरती. लक्षात घ्या, असं सगळ्यांच्या बाबतीत होते. मी तुम्हाला सांगतो, एखादा पोरगा आहे, तो 2-3 वर्षापासून स्टडी करतोय बरं का, 2-3 वर्षापासून अभ्यास करतोय तो. आणि त्याच्या बाजूला मी गेलो आणि त्याला म्हटलं, सांग रे 1919च्या कायद्यातल्या तरतुदी काय काय होत्या. तो माझ्याकडे असा पाहिजे, त्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड शिवाय काहीच आठवणार नाही.
बरं, मग याचा अर्थ असा आहे का की 1900चा जो कायदा आहे जर पेपरमध्ये आला तर मला सोडवताच येणार नाही, असं काहीच नाही आहे. भस्कन जर आपण स्वतःला प्रश्न विचारला किंवा भस्कन जर एखाद्या मित्रानं आपल्याला प्रश्न विचारला होता तर आपल्याला उत्तर सांगता येत नाही. माझ्या बाबतीत असं झालं होतं 2014-15 मला येऊन एका पोराने विचारलं होतं, पहा तुला अकबराचा इबादत खाना माहीत आहे का? आता माझा ऑप्शनल होता बरं का, मला इबादत खाना माहीत होता, पण ज्या टेन्शन खाली होतो मी राज्यसेवेच्या आधी, तेव्हा त्यांनी जे विचारलं इबादत खाना कधी स्थापन झाला, मला सगळं भुलल्यासारखं वाटायला लागलं. असं वाटलं यार साला मला इबादत खाना पण येत नाही, नाव ऐकल्यासारखं वाटतं आहे, जेव्हा की अभ्यास होता बरं का माझा चांगला, म्हणून सगळं विसरल्यासारखं वाटायला लागलं आणि मी दांदरलो म्हणजे एकदम त्याच्यामध्ये. मग याच्यामुळं काय होते, निगेटिव्हिटी तयार होते, बरोबर. जेव्हा की ही रियालिटी नाही आहे. मित्रांनी येऊन विचारलं नाही, एखादी गोष्ट आली नाही म्हणजे तुम्ही एक्झाम द्यायच्या लायकीचे नाही आहे असा त्याचा बिलकुल अर्थ होत नाही. तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण जेव्हा प्रिलिम्सला जातो तर आपल्याला काही राज्यसेवा मेन्ससारखे आठवून पेपर लिहायचे आहेत का रे? नाही. तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतात, दस्तूर खुद्द तिथं बाकायदा 4 ऑप्शन दिलेले असतात. तुम्हाला ओळखायचं असते फक्त त्याच्यातलं कोणतं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला आठवून लिहायचं नाही आहे की आठवलं नाही तर माझं काय होईल. अरे भाई 4, मला जर अकबराचा इबादत खाना विचारला तर मला 4 ऑप्शन्स असतील ना. मग जेव्हा 4 ऑप्शन्स मला दिसतील तेव्हा मला ते ऑटोमॅटिक आठवणार आहे त्याच्यामध्ये की इबादत खाना 1575 सुरू केला होता, कारण ओळखीची डेट दिसणार आहे मला ती. तशी मला डायरेक्ट सांगता येणार नाही प्रेशर खाली, पण जेव्हा 4 ऑप्शन दिसतात तेव्हा बरोबर आठवतंय. तसंच जेव्हा मला लक्षात येते की 1919च्या कायद्याच्या तरतुदी आपल्याला विचारलेल्या आहे, मला एक्झामच्या आधी एकही सांगता आली नाही, पण जेव्हा आपण पेपरमध्ये सोडत असतो, लक्षात घ्या आता मी तुमच्याशी बोलतोय आणि पेपरमध्ये जेव्हा सोडवतोय ना, सो तेव्हा माझं 100% म्हणजे असं म्हणतात की जेव्हा तुम्ही पेपर सोडवत असतात ना कंबाईनचा 1 तासामध्ये तुम्हाला सोडवायचं असतात, तुमची कॉन्सन्ट्रेशन लेवल तुमच्या वर्षभराच्या अभ्यासापेक्षा, म्हणजे वर्षभर तुम्ही जे अभ्यास करता कॉन्सन्ट्रेशन देऊन ते कॉन्सन्ट्रेशन 60च होतं, हे कॉन्सन्ट्रेशन 100 असते. तुमच्या बाजूने डायनासोर जरी गेला ना, डायनासोर आलं लक्षामध्ये, तरी तुम्हाला कळत नाही बाजूने डायनासोर गेलेला आहे. एवढं कॉन्सन्ट्रेट होऊन आपण सोडत असतो. आपण आपली पूर्ण बौद्धिक क्षमता, बौद्धिक शक्ती ही एकवटलेली असते पेपर सोडवण्यासाठी, येतं लक्षामध्ये. सो त्याच्यामुळे हे जे तुम्हाला वाटतंय की मला आठवणार नाही वेळेवर, सो बिलकुल तुम्ही ते मनातूनच काढून टाका. तुम्हाला ते बरोबर लक्षात येते की मी हे 35च्या कायद्यात वाचलं होतं आणि हे 1919च्या कायद्यात वाचलं होतं. जर तुम्ही 1919चा कायदा 2-3दा वाचला असेल तर सो 100% ते बायफर्केट करता येते की ह्या 3 तरतुदी ह्या कायद्यातल्या आहे, ही 4थी जी तरतूद आहे, बरोबर. सो हे जे आहे मुस्लिमांसाठी वेगळ्या मतदारसंघाची तरतूद, अरे ये तो 1909 में था, 1909 हे होतं, येतं लक्षामध्ये. सो त्याच्यामुळे आपण डायरेक्ट बाहेर काढतो पुढं. म्हणजे तोच प्रश्न 1919च्या कायद्यावर जो माझ्या मित्रांनी मला विचारलेला होता, मला सांगता नाही आला, पण तोच 1919च्या कायद्यातला प्रश्न, सो तो मी बरोबर सोडवलेला आहे त्याच्यामध्ये. मला हे माहीत झालं की 1909च्या कायद्यामध्ये मुस्लिमांना वेगळे मतदारसंघ देण्यात आलेले होते. सो हे पेपरमध्ये होत असते. म्हणून तुम्ही जे डोक्यामध्ये सध्या विचार करताय मला आठवणार नाही, तर तुम्हाला आठवायचंच नाही आहे. माझं काय म्हणणं आहे, तुम्हाला आठवायचंच नाही तर टेन्शन कशाला घ्यायचं आहे. त्या सेंटरवर पण तसं होतं, एखादा मित्र करंट अफेअरचं पुस्तक घेऊन बसलेलं असते. असं काहीच करायचं नाही, माहीत आहे का. हे एक्झामच्या आधी असं, अरे भाई मला मान्य आहे की तू एक्झामच्या 1 तासाआधी एखादं वाचलं आणि ते आलं पेपरमध्ये तर तुझा 1 प्रश्न बरोबर येईल, लय झालं 2 येईल, पण तुझे 20 प्रश्न शहीद होतील, त्याचं काय. सो तुमचा माइंडसेट कसा पाहिजे परीक्षेमध्ये, काम अँड फर्म, म्हणजे शांत पाहिजे आणि तोडण्याच्या मनोवृत्तीत पाहिजे, ना की धावधाव भीती मनामध्ये, हे राहिलं ते राहिलं, अरे ते हे वाचलं का तू, हे असं जर राहिलं तर तुम्ही खतम आहे, आजच खतम आहेत तुम्ही. आपल्याला कॉन्फिडंट राहायचं आहे, मरमर करायची नाही आहे. काय करायला पाहिजे ते वर्षभर केली ना आपण मरमर. सो जे पोरं तुम्हाला सेंटरवर दिसतील मरमर करताना, हे आजकाल अभ्यास करणारे पोरं आहेत. आणि जे पोरं तुम्हाला मागच्या 2-3 वर्षापासून स्टडी करून आलेले आहेत ते तुम्हाला रॉयल येताना दिसते. कोणाशी बोलणार नाही, येतील झाडाखाली बसतील एखाद्या सेंटरवरती किंवा कुठंतरी जाऊन बसतील, कोणाशी बोलताना जास्त दिसणार नाही, तुम्हाला बडबड करताना दिसणार नाही, निवांत राहिलेले दिसतील. आणि हे जे आहे चट्टेबट्टे, हे पुस्तक घेऊ दे, ह्याला हे विचारू दे, अरे तू ते वर्तमानपत्र पाठ, अरे भाई तो वेळ आहे का पेपरला जाताना वर्तमानपत्र पाठ करून जाण्याचा. काय अर्ध्या तासांनी पेपर आहे, तुम्हाला 10ला रिपोर्टिंग करायची आणि 10:30पर्यंत तुम्ही वाचत बसले भाई. आणि त्याच्यात काय होते, दुसरा जर विचारतोय त्याला, अरे तुला माहिती आहे का की ते हे वर्तमान जागरूक कोणाचं होतं, जागृती कोणाचं होतं. साला जागरूक आपण तो वाचलेच नाहीत ते. मग आपल्या मनात निगेटिव्हिटी क्रिएट होते. म्हणून अशा प्राण्यांपासून दूर राहायचं. असे जे हिंस्र श्वापद आहे, बरोबर, जे वेळोवेळ तुमचा मॉरल डाऊन करतात आणि तुमची बरोबर लंगोटी काढून नेतात, म्हणजे सो अशा हिंस्र श्वापदापासून दूर राहायचं पेपरमध्ये. आलं लक्षामध्ये. आदल्या दिवशी पण त्यांच्यापासून दूर राहायचं. सो त्यामुळे ते एक लक्षात घ्यायचं आहे. वर्षभर तयार केली आहे पण मला आठवेल की नाही.
सो स्वतःच्या अभ्यासावरती विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या प्रामाणिकपणावरती विश्वास ठेवा, बरोबर. सो तुमच्या हृदयावरती विश्वास ठेवा, बरोबर. तुमचे जे वेगवेगळे तुम्ही जे प्रयत्न केलेले आहे, रिव्हिजन्स दिलेले आहेत, तुम्ही PYQ सॉल्व केलेले आहे, तुम्ही टेस्ट सिरीज दिल्या असतील किंवा नसतीलही, ते काही जास्त मॅटर करत नाही ती गोष्ट. तुम्ही दिल्या असतील त्याच्यात चांगले मार्क आले कमी, काहीच मॅटर करत नाही. महत्त्वाचं काय, मी प्रामाणिकपणे जेवढे टॉपिक आहे कॉमन मिनिमम, असं होऊ शकते की यार विज्ञानाची तयारी करताना मी फिजिक्सचे गणितं सोडून दिले, केमिस्ट्रीचे गणितं मला जमले नाही, केमिस्ट्रीचे काही टॉपिक सोडून दिले, हरकत नाही, हरकत नाही. सर मी केलं पण मला सर समाजसुधारक मी सगळे केले पण एक राहून गेलं, रामकृष्ण भांड, म्हणजे एखादं असते ना रामकृष्ण मंडलिक आहे समजा, किंवा एखादं भास्कर पांडुरंग तर्खडकरच आहे, तर्खडकरांचा तिसरा भाऊ, सर आत्माराम केला, बरोबर, दादोबा केला, भास्कर राहून गेला. अरे राहू द्या ना, काही फरक पडत नाही त्याने. आणि आलाही प्रश्न सुटलाय त्यानं काहीच फरक पडत नसतो. मुद्दा काय आहे, जेवढा अभ्यास तुम्ही केलाय व्यवस्थित त्याच्यावर तुम्ही व्यवस्थित परफॉर्म करू शकता का. आउट ऑफ द बॉक्स आले बाबा आणि तो मी केला नाही सर, थोडासा पोर्शन मी सगळं केलं 80%, अरे भाई 80% जे केलं त्याच्यावर तर परफॉर्म करतो चांगला, तो आरामात पास होतो. असं तर होणार नाही जे 10% सोडून दिलं 20% सगळे क्वेश्चन त्याच्यावरच आले, ऐसा तो कधी नाही होता. आला लक्षामध्ये, शाहू फुले आंबेडकर सगळेच करतात, एक क्वेश्चन त्याच्यावर 100% येतो. त्याच्यामुळे चिंता करायची गरज नाही बिलकुल. त्यामुळे हे राहून गेलं ते राहून गेलं, आणि 100% कधी कोणाचा अभ्यास होतही नसतो पोरांनो. असा कोणीच नाही आहे, मला दाखवा महाराष्ट्रात पहिला आलेला, त्याला विचारा तुझा अभ्यास किती टक्के झाला होता, त्यांना म्हणावं फक्त माझा 100% अभ्यास झाला होता. रियालिटी काय आहे पोरांनो, जेवढा अभ्यास केला आहे त्याच्यावर तुम्ही किती परफॉर्म करू शकता. म्हणून तुम्ही असं पाहिलं असेल, अनेक पोरं आमच्या इथंच आहे लायब्ररीमध्ये, चला याच वर्षी आले तयारी करायला, ते 2025मध्ये आले तयारी करायला. ते एक संजय राठोड साहेबांची स्कीम घेतली होती आम्ही, सो त्या स्कीम थ्रू आले प्रिपरेशन करायला याच वर्षी, 21 वर्षाच्या वर, आणि 2 एकाच वर्षात पोस्ट काढल्या त्यांनी. हाय माइंड तुमचा स्टेबल पाहिजे. आपल्या ते काय म्हणायचे आजही तेच बोलतात की मला माझ्या अभ्यासावर पूर्ण, अरे ते सोडा, आता यावर्षी राज्यसेवेला पण 110च्या घरात मार्क आहेत त्यांना, काय सांगायचं, 110 नाही 115च्या घरात मार्क आहेत त्यांना. मुद्दा काय आहे, मला काय येत नाही हा प्रश्नच नाही आहे, मला जे येते तेवढं परफेक्ट येतं आहे आणि त्याच्यावर मला चांगलं परफॉर्म करता येतं आहे. अरे त्या पोरांचं एन्शियन मिडेवल येत नाही हो, त्यांना 115 काढले राज्यसेवेत प्रिलिममध्ये त्यांनी, कंबाईनच्या पोरांनी. एन्शियन मिडेवल येत नाही त्यांना, पर्यावरण त्यांनी मेन्समध्ये केलं होतं कंबाईनच्या, बस तेवढ्या भरोशावर. आलं लक्षामध्ये. मुद्दा काय आहे पोरांनो, इथं मुद्दा तोच आहे की तुम्ही जो अभ्यास केला आहे त्याच्यावर तुम्हाला व्यवस्थित परफॉर्म करता येते का. ते जर करता आलं तर तुम्ही आजच्या घडीला जिंकलेले आहे. त्याच्यामुळं काय नाही येत, बरोबर, मला आठवल की नाही ह्याचा विचारच करू नका, तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा, बरोबर. आणि पेपर जो आहे, तुम्हाला पेपरमध्ये काही प्रश्न सोडवायचे आहे पण अनेक प्रश्नांच्या बाबतीत तुम्हाला जजमेंट घ्यायचे आहे. म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहीत नाही आहे पण जजमेंट घ्यायचं आहे आपल्याला, की आपल्याला हे ऑप्शन मारायचं की हे ऑप्शन मारायचं, माहीत नाही आहे उत्तर, मी सांगेल तुम्हाला कुठं जजमेंट घ्यायचं आहे. सो ते जजमेंट आपल्याला घ्यायचं आहे. आणि लयच अवघड प्रश्न आहे सर, त्याच्यात तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं आम्ही ह्या तीनही मेथडने आम्ही प्रवास करण्याचा प्रयत्न केला. मी 3 मेथड सांगत असतो पोरांना. पहिली मेथड आहे त्याच्यामध्ये, पहिली मेथड आहे नॉलेज मेथड. आम्ही प्रयत्न केला, पहिले तुम्ही तर नॉलेजने सोडवले पाहिजे. तुमच्या त्या पेपरमध्ये जवळपास तुमच्या अभ्यासानुसार 19-20 होऊ शकते. हुशार पोरगा आहे, खूप दिवसापासून अभ्यास करतो, हुशार म्हणजे मेहनती पोरगा आहे, खूप दिवसापासून अभ्यास करतोय, 4 वर्षाचा अभ्यास आहे, 3 वर्षाचा, ठीक आहे, त्याला 60 माहिती आहेत. तुम्ही आत्ताच अभ्यास करता, 1 वर्ष झालं अभ्यास करायला, 8 महिने झाले अभ्यास करायला, 6 महिने झाले, तुम्हाला 55च माहीत असतील. 55-60 मात्र तुम्हाला जमण्यासारखेच असतात. आणि तिथं तुम्ही कशाने गेले पाहिजे, नॉलेजने गेले पाहिजे. मग सर व्हॉट अबाउट 40-45? सो त्या प्रश्नांच्या बाबतीत आपण लॉजिक्स आणि ट्रिक्स लावणार आहोत. कसं ते मी सांगतो थोड्या वेळात तुम्हाला, लॉजिक्स आणि कसे ट्रिक्स लावायचे. त्याच्याशिवाय आपला स्कोअर बूस्ट होणार नाही. सेफ स्कोअर तुम्हाला जर यावर्षी प्रॉब्लेम काय झाला अनेक पोरांचा माहिती आहे का, ज्यांना असे काठावर मार्क होते, कट ऑफ लागला 51.5 वर, पण मागच्या वर्षी 62.5 लागल्यामुळं ज्या पोराला 53-54 होते, 52 होते, त्यांना कॉन्फिडन्सच आला नाही मेन्सची प्रिपरेशन करण्याचा आणि त्याच्यामुळे त्यांनी मेन्सचा स्टडीज केला नाही. जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा 1च महिना राहिलेला होता एक्झामला, मग धावपळ करायला लागले, ह्या सरचे क्लास लाव, त्या सरचे क्लास लाव. म्हणून तुम्हाला जर मेन्सचा अभ्यास सुरू करायचा आहे आणि मार्केटमध्ये बोलल्या जाते 52-53 लागणार आहे कट ऑफ, तर तुम्हाला कुठेतरी 57-58 मार्क असले पाहिजे. म्हणून तुम्ही हा विचार करू नका सर 51.5 म्हणजे 52 कट ऑफ लागला, मी 52 काढतोच सर. अरे 52 काढून उपयोग नाही राजा, बरोबर. तुला अभ्यास सुरू करण्यासाठी मेन्सचा तुला किमान 56-57 मार्क लागणार आहे. म्हणजे तुला सेफ वाटेल की मी मेन्सचा बिंदास सुरू करू शकतो. मार्केटमध्ये चर्चा आहे, वेगवेगळे अकॅडमी स्कोअर सांगतात 52-53ला कट ऑफ लागणार आहे म्हणतात, 54ला लागला, 55 लागला, 56ला लागला, मला टेन्शन नाही, मला स्वतःला 56 किंवा 57 मार्क आहे. म्हणून तुम्हाला लक्षात घ्या, कॉमन मिनिममपेक्षा किमान 5-10 मार्क जास्त काढायचे आहे मार्केटपेक्षा.
जास्त मार्क्स काढायचे आहे तुम्हाला. सो त्याच्यासाठी तुम्हाला हे करावंच लागणार आहे. ते कसं करायचं ते पण मी प्रत्येक वेळी सांगतो, यावेळेस सांगणार आहे. मॅथ्स रिझनिंगबद्दल पण ह्या वर्षी आपण बोलणार आहोत. म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी विनंती केली की दरवेळेस सर तुम्ही तो पोर्शन सोडून देता. आता कसं होतं, सगळंच शक्य होत नाही माझ्याकडनं. माझं स्वतःचं मॅथ्स रिझनिंगला चांगलं होतं बा स्पर्धा परीक्षेचं. पण ते स्पर्धा परीक्षेचे पोरं हे मोस्ट ऑफ द आर्ट बॅकग्राऊंडने आलेले असतात आणि त्यांना गुणाकार भागाकार पण शिकवावे लागतात. ते माझ्या जीवावर येते प्रचंड. बरोबर, मला असं खेळायला फार आवडतं, डायरेक्ट आन्सर काढायचे. ते आज सांगतो मी, बरोबर. पण फक्त मी त्याच्यात बेसिकपासून घेणार नाही, डायरेक्ट कसे उत्तर मारायचे ते सांगतो मी तुम्हाला. डायरेक्ट जजमेंट, हे जे शब्द मी तुम्हाला बोललो, सोडवायचं नाही परीक्षेमध्ये, जजमेंट घेता आले पाहिजे. भाई उत्तर येण्याशी मतलब आहे आपल्याला. आयोग तुम्हाला म्हणते का तुम्ही जजमेंट घेऊन फास्ट काढलं उत्तर की सोडून मेहनत घेऊन काढलं, डझंट मॅटर. जजमेंट घेऊन कसे काढायचे आज बोलूच आपण त्याच्यावरती. हे जे आहे ह्या 3 मेथडने आपल्याला जायचं आहे. लॉजिक, ट्रिक्स, पहिल्यांदा नॉलेजनीच जायचं आहे आपल्याला. एवढे प्रश्न नॉलेजनीच सोडवायचे आहे, पण बाकी प्रश्नांसाठी आपल्याला लॉजिक आणि ट्रिक्स लावायचे आहे. पहा, बरोबर. बाकी याच्याबद्दल बोलू आपण. आता याच्यामध्ये अनेक प्रश्न असे येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो सोडवताना. बघा, अनेक जण हा प्रश्न विचारतात पहा मला, बरोबर. कोणता की सर एक मिनिट, पेपर किती सोडवला पाहिजे. आपण त्याच्याबद्दल पण बोलू, येणार आहे ते. मी एक एक पॉईंट काय करतो तुम्हाला क्लिअर करत चालतो, बरोबर. आपण इथपर्यंत आलेलो आहे त्या मुद्द्याबद्दल पण बोलू. म्हणजे सर किती पेपर अटेम्प्ट केला पाहिजे आपण आणि कोणते प्रश्न सोडून दिले पाहिजे, काय सगळ्या याच्यावरती बोलू आपण. बघा, पुढे जायचं आहे. चला, हा मुद्दा क्लिअर झाला आपला, हाही मुद्दा क्लिअर झालेला आहे आपला, बरोबर. आणि हे कधी पण लक्षात ठेवायचं. सो लो हँगिंग फ्रूट्स सोडायचे नाही. लो हँगिंग फ्रूट्स म्हणजे हेच म्हटलं मी तुम्हाला आता, की जे 55-60 क्वेश्चन असतात, सो ते लो हँगिंग फ्रूट असतात, ते बिलकुल सोडायचे नाही आपल्याला. अनेक जणांना काय वाटते माहीत आहे का, आणि पेपर झाल्यावर पण त्यांच्या डोक्यात तेच सुरू असते. ती ह्युमन सायकोलॉजी आहे. तुम्ही जेव्हा पेपर देऊन येता ना, जे सोपे सोपे प्रश्न तुम्ही बरोबर सोडवले ते तुमच्या लक्षात नाही राहत. ज्या प्रश्नात 2-3 प्रश्न असे असतात जे ट्रिकी असतात आणि ज्यात तुम्ही फसलेले असतात आणि 50-50मध्ये तुमचं काय होते त्या ठिकाणी पानिपत होऊन जाते. आणि आपल्याला काय फील व्हायला लागते माहिती आहे का त्या मोमेंटला, की यार आपला पेपर खूप काही चुकला आहे, म्हणजे आपला स्कोरच कमी येणार आहे. अरे भाई, ते 2-3 प्रश्न आहे, त्याच्यावर मेरिट डिसाईडच होत नाही ना. लक्षात घ्या, दरवर्षी तुम्ही एक ऑब्झर्व करा. जर तुम्ही मागच्या वर्षी परीक्षा नापास झाली असेल तर तुम्ही ह्या गोष्टीमुळे कधीच नापास झालेले नसता, की मला ह्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही, त्या प्रश्नाचं उत्तर आलं. याच्यावर ठरतच नाही मेरिट. लक्षात घ्या, पेपर कसाही येऊ, मेरिट कशावर डिसाईड होतो, की जे येणारे प्रश्न होते सगळ्या महाराष्ट्राला कॉमन मिनिमम जे येणारे होते, जे आपल्या थेट आपल्या सिलेबसमधून, आता जसं की येत्या लक्षामध्ये मी तुम्हाला सांगतो पहा. आता एकदम सोपा प्रश्न आहे आपल्या सिलेबसमधला, हा 2025चा पेपर आहे, आपण याच्यावर चर्चा करणार आहे. 2025चा पेपर आहे. 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. आता एकदम प्रश्न आहे सोपा. आता तुम्ही म्हणाल सर याचं तो उत्तर बायहात का केलंय, बद्रुद्दीन तय्यबजी होते त्याचे अध्यक्ष. पण लक्षात घ्या, तिथं माइंडसेट वेगळा असतो पेपर सोडवताना. त्या पठ्ठ्याला माहीत आहे बद्रुद्दीन तय्यबजी आहे, तरी ते विलियम वेडनबर्न किंवा जॉर्ज ह्यूल वगैरे असं काहीतरी विचित्र मारून येते उत्तर. असं जर तुम्ही केलं पेपरमध्ये तर तुम्ही फसलात. तुम्हाला याचं उत्तर बद्रुद्दीन तय्यबजी, मद्रास अधिवेशन 1887 तेच मारायचं आहे. 86चं आलं तर दादाभाईच मारायचं आहे. त्याच्या वरचा प्रश्न आहे वर्तमानपत्र ब्राह्मणेतर. दरवर्षी हा प्रश्न येतोच पेपरमध्ये. मुकुंदराव पाटलाचं वर्तमानपत्र कोणतं होतं, दिनमित्र होतं. वालचंद कोठारीचं वर्तमानपत्र कोणतं होतं, तर ते जागरूक वर्तमानपत्र होतं. भगवंतराव पाळेकर जागृती वर्तमानपत्र होतं. श्रीपतराव शिंदे विजयी मराठा होतं. हे असे जे प्रश्न आहे कॉमन मिनिमम, हे नाही गेले पाहिजे. आणि एखादा लयच ऑड आला, लयच ऑड कोणता असतो रे प्रश्न, मी सांगतो तुम्हाला ऑड कोणता आहे. हे बघा, रिकामी जागा या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी शिक्षा देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता. मला सांगा, चला व्हाईसरॉय लक्षात राहत नाही आपल्या, गव्हर्नर जनरल लक्षात राहत नाही भारताचे, महाराष्ट्राचे गव्हर्नर लक्षात राहत नाही, आणि साला मुंबईचे पोलीस कमिशनर करणार आहेत का. आणि ते ज्यांनी वधस्तंभ लावलेला आहे, भाई कोणी असू शकते ना. यांनी काय म्हटलंय, त्यांनी इयर पण दिलेलं नाही आहे, फक्त एवढं दिलं कोणत्या पोलीस कमिशनरनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला. मला सांगा, ह्याच्यावर मेरिट डिसाईड होतो का रे तुमचा. नाही ना. याचं आलं उत्तर तर आनंदाची बाबा, नाही तरी तुम्ही नापास होणार नाही आलं म्हणून उत्तर. तुम्ही फारच कमी पोरं असतील ज्यांचं उत्तर तुक्का मारला लागला बाबा म्हणून. याचं उत्तर कोणालाच येत नाही महाराष्ट्रात. लयच एखादा पोरगा असेल, मुंबईतल्या एका रोडला नाव देण्यात आलेलं आहे त्या माणसाचं, त्या रोडवरती जर तो कार्यकर्ता राहत असेल तर त्याला ते कदाचित माहीत असेल, त्यालाही माहीत नसेल. नाही तर आपल्या घरासमोर रोड जातात, आपल्याला कुठं माहीत असते ज्याच्या नावाने तो रोड आहे म्हणून, नसते माहीत आपल्याला अनेक वेळा. त्याच्यामुळं हे शक्यच नाही आहे. आणि आयोगाला माहिती असते तुम्हाला हे येत नाही, पण आयोगाला असे क्वेश्चन टाकावेच लागतात त्याच्यामध्ये. तर त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही तेवढं.
येणारे प्रश्न आपले जे कॉमन मिनिमम हे जर नाही चुकले तर तुमचा स्कोर आरामात 55, 60 आणि सोपा पेपर आला तर 65 पर्यंत जाऊ शकतो. सोपा पेपरमध्ये येणाऱ्या प्रश्नांचं प्रमाण जास्त. पण चला ते प्रश्न चुकू देऊ नका. लो हँगिंग फ्रूट म्हणजे सागर सरांचा मी प्रत्येक पेपरला जाण्याच्या आधी आणि प्रत्येकाला नवीन प्रिपरेशन करण्याच्या आधी 2 शब्द सांगत असतो. नवीन प्रिपरेशन करणाऱ्या पोराला मी एक सांगतो कॉमन मिनिमम, की भाई तुला ऑडमध्ये जायचं नाही, नाही तर एखादं काढलं तुम्ही कुठला तरी 1857चा उठाव, त्याच्यामध्ये एक तुम्हाला दिसले नानासाहेब पेशवे आणि लागले नानासाहेब पेशव्यांच्या इतिहासाचा अभ्यास करत तुम्ही, किंवा तुम्ही करत होते त्याच्यामध्ये तुम्हाला कोणीतरी आला एखादा अँड्रूज लागले त्याच्या इतिहासाबद्दल माहिती काढायला, त्याच्यानंतर अभ्यास करत होते एखादा समाजसुधारक आला लागले त्याच्यावर PhD करायला. अरे भाई नीडच नाही आहे ना ती. कॉमन मिनिमम हा शब्द लक्षात ठेवायचा प्रिपरेशन करताना. कॉमन मिनिमम एवढं त्याच्याबद्दल माहिती. बाळशास्त्री जांभेकर ठरलेलं एवढं माहीतच पाहिजे. ते कुठं कुठं डायरेक्टर होते, त्याच्यानंतर इन्स्पेक्टर कुठं होते मुंबईमध्ये ते, त्याच्यानंतर त्यांनी कुठं कुठं डेप्युटी डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे, त्याच्यानंतर ते कुठं कुठं दुभाषी म्हणून राहिलेले आहे. ते नारायण शेषाद्री प्रकरण, त्यांचे 2-4 पुस्तकं, शून्यलब्धी, सारसंग्रह, ज्ञानेश्वरीचं पाठवेदासह संपादन. याच्या पलीकडे आयोग तुम्हाला विचारतच नाही बाळशास्त्री जांभेकरवर. हां, आता याच्यात जर ते लय ऑडमध्ये गेले एखादं बाळशास्त्री काहीतरी वेगळंच विचारलं त्यांनी, की त्यांनी ही फळांची जाती भारतात आणली होती किंवा त्यांनी हे नवीन शोधून काढलेलं आहे, ते नाही, ते सोडून द्या. ते ऑडमध्ये गेला तो क्वेश्चन. अरे पण ह्याच्यापैकी जर एक विचारलं, मी विसरूनच गेलो सर शून्यलब्धी पुस्तक बाळशास्त्री जांभेकर, नाही, ऐसा नाही चलेगा भाई. सो थोडंच करा, परफेक्ट करा. हे नवीन सुरू करणाऱ्या पोरांसाठी आणि जे पेपरला जातात त्यांच्यासाठी कायम म्हणणं असते लो हँगिंग फ्रूट्स. सो ते कधीच नाही गेले पाहिजे म्हणजे सोपे प्रश्न आपल्या हातातून नाही गेले पाहिजे. सोपे प्रश्न हातातून जायला लागले की तुम्ही नापास व्हायला सुरुवात करता. 2 सिली मिस्टेक्स चालतात. सिली मिस्टेक्स होणार पेपरमध्ये, त्याचं प्रमाण 2च्या वर जर गेलं तर तुमचा नापास होण्याकडे प्रवास सुरू होतो. त्याच्यामुळं ही परीक्षेचं स्वरूप लय सोपं आहे पोरांनो, माहीत आहे का. सोपे प्रश्न चुकू द्यायचे नाही आपल्याला बिलकुल पेपरमध्ये. अवघडाचा विचारच करू नका तुम्ही. आणि अवघडासाठी पण मी तुम्हाला प्रिपेअर करणारच आहे, मी बोलणारच आहे तुमच्यासोबत. तुम्ही उलट खुश व्हाल अवघड क्वेश्चन आल्यानंतर. अरे किती चांगलं आहे, जर आपल्याला पद्धत माहिती आहे, महाराष्ट्रात ज्याला येत नाही उत्तर त्याची उत्तरं काढण्याची ताकद आपल्याकडे आहे, तसाला किती भारी वाटेल आपल्याला पेपरला जाताना. बोलू आपण, याच्या आधी पण मी बोललेलो अनेक लेक्चरमध्ये, आज पण बोलणार आहे. पुढे जाऊया. आता चालू घडामोडी या विषयाबद्दल, म्हणजे थोडंसं विषयाबद्दल मी तुमच्याशी बोलतो. पहा, चालू घडामोडी तुम्ही जर पेपरमध्ये पाहिलं असेल मागच्या काही वर्षामध्ये, सर्वात अनसर्टन विषय आहे चालू घडामोडी. म्हणजे आयोगाला इथं पूर्ण स्कोप आहे. जर त्यांनी असं ठरवलं की मला 2 विषय अवघड करून टाकायचे आहे 7 पैकी 5 तुम्हाला सोडवण्यासारखीच येतील. जसं मागच्या वर्षी जो इतिहास आहे तो चांगला सोडवण्यासारखा होता, भूगोल पण चांगला सोडवण्यासारखा होता. ऑड कोणते विषय केलेले होते त्यांनी, मोस्ट ऑफ द करंट अफेअर त्यांनी ऑड केलं होतं. चालू घडामोडी हा विषय असा आहे, सो अंधाकुवा आहे, कितीही करा कमीच येते. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, जगामध्ये आणि भारतामध्ये रोज एवढ्या घटना घडत आहेत की एका दिवसाच्या चालू घडामोडीचा एक बंच बनू शकतो. एका दिवसाच्या, महिन्याभराचा तर एवढं ग्रंथ बनू शकतो. साला काय काय करणार आहे आपण. त्याच्यामध्ये जे कॉमन मिनिमम असते, जे दरवर्षी चर्चेत असणाऱ्या व्यक्ती लक्षामध्ये, तेवढं कॉमन मिनिमम करून जायचं असते त्याला. त्याचं लय टेन्शन घ्यायचं नसते. म्हणून मी का बरं सांगतोय, कधी कधी काय होते माहिती आहे का, चुकून 4 सेट असतात आणि आपलं दुर्दैव नॉर्मली करंट अफेअर अनसर्टन होते, ते सर्टन पण येऊ शकते, काही सांगता येत नाही त्याच्याबद्दल, बरोबर. मधात फक्त ह्या मागच्या 5 वर्षामध्ये, 1 मिनिट, मधात एकच वर्ष असं होतं पोरांनो की करंट अफेअर सोपं विचारलं त्यांनी, राज्यसेवेला आणि कंबाईनला. मोस्ट ऑफ द वेळा करंट अफेअर ते विचित्रपणाच केलेला आहे त्यांनी प्रत्येक वेळी. याच्यामध्ये लक्षात ठेवा, म्हणजे मागच्या काही वर्षामध्ये त्यांनी विचित्रपणाच मोस्ट ऑफ द ठिकाणी केलेलं आहे. याच्या बाबतीत एवढंच लक्षात ठेवायचं की सगळंच करत बसायचं नाही. जे कॉमन मिनिमम चर्चेत असणारे व्यक्ती, सरन्यायाधीश आत्ता कोणी नेमलं असेल, RBIचा गव्हर्नर कोणी रिसेंटमध्ये नेमलेला आहे मागच्या 1 वर्षामध्ये. आता काही काही लोक म्हणतात सर 1.5, 2 वर्षापूर्वीचं पण करंट अफेअर विचारलं आहे. पण कोणत्या केसमध्ये जेव्हा एक्झाम पुढं जाते काय होते माहिती आहे का, पेपर सेट झालेला असतो, सगळं घडलेलं असते, अचानक एक्झाम पुढं जाते. मग ती 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी लेट झाली, 6 महिन्यांनी तोच पेपर तुमच्या हातात दिला जातो. त्याच्यामध्ये बरोबर त्यांनी 1 वर्षापूर्वीच विचारलेलं असते, पण ते 6 महिने लेट झाल्यामुळे ते 1.5 वर्षाचं होते ना मग. सो त्याच्यामुळे असं कन्क्लुजन काढायचं नाही तुम्ही. सो 1 वर्षाच्या चालू घडामोडी आपण काय कॉमन मिनिमम करायचं. ह्या चालू घडामोडीमध्ये लय भानगडीत पडू नका तुम्ही. चालू घडामोडीच्या जेवढं केलं तेवढं ठीक, त्याच्यावर मला परफॉर्म करायचं आहे. जमलं, नाही जमलं, लॉजिक ट्रिक्स वापरू,
नाहीतर सोडून देऊ. म्हणजे ह्याचं लय टेन्शन घ्यायचं नाही पहा. बरोबर, जुने विचारतात तर ते कोणत्या केसमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, त्यामुळं मोस्ट ऑफ द कॉमनच आहे. आणि हां, अनेक पोरं असतात पहा, त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड असतो, स्पेशली आर्ट बॅकग्राऊंडचे पोरं. सो विज्ञानाबद्दल, मॅथ्सबद्दल, रिझनिंगबद्दल की आपल्याला जमतच नाही. ॲक्च्युली त्यांनी गणितं सोडून पाहिलेले असतात, त्यांना जमत असतात सोपे सोपे गणितं, आणि कंबाईनमध्ये सोपे सोपेच गणितं असतात, रिझनिंगमध्ये पण सोपे सोपे असतात. बरोबर, विज्ञानामध्ये पण काही प्रश्न सोपे असतात, काही अवघड असतात. तर यांच्या मनात न्यूनगंड. तर मी तुम्हाला आर्ट बॅकग्राऊंड, कॉमर्स बॅकग्राऊंडच्या पोरांना एक गोष्ट सांगायची आहे, तुम्हाला विज्ञान अवघड जाते ना, तर विज्ञान बॅकग्राऊंडच्या पोराला पण हे विज्ञान अवघड जाते. आता मी स्वतः विज्ञान बॅकग्राऊंडचा आहे. 10वीत माझं विज्ञान लय चांगलं होतं, गणित भयानकच चांगलं होतं. 11वी 12वीत पण विज्ञान माझं चांगलं होतं, ग्रॅज्युएशनला पण विज्ञान माझं चांगलं होतं. पण लक्षात घ्या, ते विज्ञान वेगळं आणि ह्या आयोगाचं विज्ञान वेगळं. आयोगाच्या विज्ञानाने जसं आता यावर्षी त्यांनी जर ठरवलं की तुम्हाला प्रश्न सोडूच द्यायचे नाही आहे, तर ते तुम्ही कोणत्याच परिस्थितीत सोडवू शकत नाही. मग त्याच्यामुळे तुम्हाला जे वाटते मनामध्ये की बाकी पोरांना जमते, मला जमत नाही, नाही, सगळ्यांना स्ट्रगल करावा लागतो त्याच्यामध्ये. MPSCचं विज्ञानच वेगळं आहे. त्याच्यामुळं तुम्ही ह्या विषयाच्या बाबतीमध्ये, मॅथ्सच्या बाबतीमध्ये, रिझनिंगच्या बाबतीमध्ये न्यूनगंड बाळगू नका. आणि गणिताच्या बाबतीत इगोवर घेऊ नका. मी त्याच्याबद्दल बोलणार आहे तुम्हाला की गणिताच्या बाबतीत कसा इगो घ्यायचा नाही आहे, गणितं इगोवर कसे घ्यायचे नाही आहे, आणि गणिताला जास्तीत जास्त गोड बोलून गणितं कसे सॉल्व करायचे आहे, गोड राहून कसे गणितं सॉल्व करायचे आहे, त्याच्याबद्दल मी बोलणारच आहे तुमच्याशी. सो या 3 विषयामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे पदरात पाडून घेता येईल, सो ते आपल्याला अवघड जाते, लोकांना सोपं जाते, हा भाव न ठेवता तुमचा बॅकग्राऊंड काहीही असो, जेवढे पदरात मार्क पाडून घेता येतील विज्ञानच्या बाबतीत, मॅथ्सच्या बाबतीत, रिझनिंगच्या बाबतीत, ते काढून घ्यायचे. चला, हे विषय जे आहेत ते काही कमी नाही आहे ना, 10, 20 आणि हे 15, 35 मार्काला आहे. त्याच्यामुळं असा हा ॲटिट्यूड जर तुम्ही आधीच ठेवला की बाबा हे दुसऱ्याला चांगलं जमते, मग मी इतिहास भूगोलाच्या भरोशावर पास होऊन दाखवतो, तर असं नाही होत. आणि असंही नाही होत मला हे 100% आले पाहिजे विषय, हे नाही जमत 100% विषय. येतं लक्षात. विज्ञान बॅकग्राऊंडच्याही पोराचे 15 बरोबर येत नसतात विज्ञान, रेअर एखादा असला तर असेल, एक्सेप्शन म्हणू आपण त्याला. त्याच्यामुळे सगळ्यांना स्ट्रगल करायचं आहे. सो 5 सोपे येणारे, लय सोपे असतात काही काही प्रश्न त्याच्यामध्ये, 5 सोपे येणारे ते निपटून टाकायचे, 5ला जोर लावून पाहायचा, 5 आउट ऑफ द बॉक्स आहे, लॉजिक ट्रिक्स लावून पाहायचं, आरामात 10-12 बरोबर येतात, मिनिमम 10 तर 10 येतातच. 8-9 तर कुठंच गेलेलं नाही आहे. जेवढे भेटते तेवढे पदरात पाडून घ्यायचे आपल्याला मार्क, पुढं जायचं आहे आपल्याला. बरोबर, हां, हे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे की पेपरमध्ये गोंधळून जाऊ नका. हे आधीच माहिती असू द्या की 2 पेपर, आणि चुकून असं झालं की जे 2 विषय तुम्हाला अवघड करून टाकणारच आयोग, आणि ते एकदम सुरुवातीला आले, म्हणजे ते म्हटलं ना, काही काही लोकांना करंट अफेअर एकदम पहिले 15 क्वेश्चन करंट अफेअर्सचेच असतात, पहिले 15 प्रश्न विज्ञानाचेच असतात, आणि मग ते जर क्वेश्चन त्यांना खराब गेले आणि त्याच्यात वेळ युटिलाइज झाला की ते पोरं मग थरथर कापायला लागतात, असे एन्झायटी व्हायला लागते, कपाळावर घाम यायला लागतो, टेन्शन यायला लागते, असं संपलं सगळं. अरे भाई, पुढे इतिहास आहे, भूगोल आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, त्याचा केलाय ना दादू तू अभ्यास, एवढं काय टेन्शन घ्यायची गरज आहे. मग त्याच्यामुळे तुम्ही हे आधीच माहिती असू द्या. जर उद्या चुकून, नॉर्मली ज्याच्यात अपेक्षा आहे की जे आयोग ऑडमध्ये नेऊ शकते, उद्या इकॉनॉमिक्स पण ऑडमध्ये नेऊ शकते, त्याची काही गॅरंटी नाही, आयोग आहे शेवटी ते, आणि ते पहिल्याच 15 प्रश्नांमध्ये आलं तर घाबरू नका. तुम्ही वाटल्यास 15 प्रश्न सोडवू नका, ते 16व्या प्रश्नापासून सोडवायला सुरुवात करा. तसं तर पहिल्यापासूनच सोडवणं अपेक्षित आहे पेपर, पण जर असं चुकून झालं की तुम्हाला जे जमत नाही तेच मुळात अवघड विचारलेलं आहे, तर तुम्ही 16व्या प्रश्नापासून घ्यायला सुरुवात करा. तिथं मेरिट डिसाईड होतच नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, हे का बरं एवढं पोटतिडकीनं सांगतोय, की चुकून तोच विषय पहिले आला तर तुमचं पानिपत नाही झालं पाहिजे, कारण हे तुमच्या डोक्यातच गोंधळून जायचं नाही आहे. सागर सरनं आम्हाला आधीच सांगितलेलं होतं. म्हणजे अनेक जण काय होतात पेपरमध्ये दांदरले, मग काही करतात ते, म्हणजे ज्यांचं मॅथ रिझनिंग तेवढं चांगलं नसते ते पण पहिले मग मॅथ रिझनिंग सोडवायला घेऊन घेतात. असं झालेलं आहे काही लोकांसोबत की मॅथ रिझनिंग शेवटी सोडवायचं असते, पण त्यांनी काय केलेलं आहे, मॅथ रिझनिंग एकदम सुरुवातीला घेतलं आणि 25 मिनिटं त्याच्यातच घालवले. बरं ठीक आहे बा, 20 पैकी 20 पडले असंही नाही आहे, मॅथ रिझनिंग कच्चं होतं, मग असं का बरं केलं, काही समजलंच नाही सर, करंट एकदम सुरुवातीला आलं होतं, आमचं 15 प्रश्न आमचे एकदम सुरुवातीला आले होते करंटचे, आम्हाला सुधारलंच नाही, मग काय करू, तर काही करायला लागलो मी, माझ्या डोक्यावरचं कंट्रोलच सुटलं सर, आणि ऑलरेडी प्रेशरमध्ये असतो, त्याच्यामुळे अशा होण्याच्या शक्यता जास्त असतात. म्हणजे ते आल्यावर म्हणतात मी काय केलं मलाच माहीत नाही, त्या पेपरमध्ये 1 तासात विसरून जातात ते लगेच, कारण ते गोंधळलेली अवस्था असते. म्हणून आपल्याला गोंधळून जायचं नाही आहे. ज्याचा हा वरचा मजला स्टेबल आहे तो पास आहे. म्हणून शांत, वॉरियर ॲटिट्यूड, एक एक प्रश्न तोडायचा आहे, हे सतत स्वतःला सांगत राहा तुम्ही. बरोबर, प्रत्येक प्रश्न तुटतो, फक्त तोडण्याचा ॲटिट्यूड पाहिजे आहे. मला नॉलेजने प्रत्येक प्रश्न जमणार आहे, मला लॉजिक्सने जमणार आहे, ट्रिक्सने नाही जमला तर सोडून देणार आहे, मला कुठं काय आउट ऑफ मार्क काढायचे आहे.
इन जनरल विचार करा, असं कधी झालं का हो 100पैकी 100 मार्काला कट ऑफ लागला, 90पैकी 90 मार्क 100पैकी 90 मार्काला कट ऑफ लागला, 80 मार्काला कट ऑफ लागला, 70 मार्काला लागला? कधीच नाही झालं हे. एवढा कट ऑफ कधीच नाही केलेला आयोगाचा. मग मी टेन्शन का बरं घेऊ? येतं लक्षामध्ये. सो मी टेन्शन का बरं घेऊ? मला जर 3 पद्धतीनं नाही आला मी सोडून देणार आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन. मी एवढं टेन्शन का बरं घ्यायचं त्या परीक्षेचं? भाई प्रश्नांचं स्वरूप असं असं असणार आहे. सागर सरांनी आम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे लेक्चरमध्ये. मग घाबरायची काय गरज आहे त्या गोष्टीसाठी पोरांनो? चला वापस येऊया आपण. कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्त काय करायचं आहे, चुका होऊ द्यायच्या नाही. घाबरले की चुका होतात ॲटोमॅटिक. घाबरलं नाही, स्टेबल राहिलं, सगळं आधीच माहिती आहे, ऐसा ही रहता आहे, हेच कंबाईन आहे, हे आपल्याला आधीच माहिती आहे. त्याच्यामुळं चुका होऊच द्यायच्या नाही आहे. सो कोणत्याही परिस्थितीमध्ये येणारे प्रश्न जे मी तुम्हाला म्हटलं आता, मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष, असे प्रश्न नाही चुकले पाहिजे. जुड्या लावामध्ये जे तुम्हाला म्हटलेलं आहे, जागृती विचारलेलं आहे तुम्हाला, विजय मराठा, हे येणारे प्रश्न आहे. कॉमन मिनिमम लो हँगिंग फ्रुट्स आहे, ते पटापट तोडून घ्यायचे. आणि एखादा आलाय क्वेश्चन, काय मुंबईचा पोलीस कमिशनर कोण होता? अरे कोण होता, मला काय करायचं आहे, पुढचा प्रश्न सोडून द्या. कारण सागर सर बोललेलं आहे, असं कधीच झालेलं नाही की आयोगाचा कट ऑफ हा 100 मार्काला, 90 मार्काला, 70 मार्काला, 80 मार्काला लागलेला, असं कधीच झालेलं नाही आहे. त्याच्यामुळं आणि प्रत्येक बॉलला 6 मारण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे काही काही लोक असतात पहा, हे तर 2020मध्ये पण करत नाही. प्रत्येक बॉलला कोणी 6 मारत नसतं लक्षामध्ये. सो प्रत्येक बॉलला 6 मारायचा नसतो. हे जे आहे ज्यानं प्रयत्न केला ते फसले पोरगं, मग त्याचा निगेटिव्हमध्ये जाणार. तर प्रत्येक बॉलला 6 मारायचा नाही आहे. काय असते माहिती आहे का, याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, जुने जे विद्यार्थी असणार ना, जुने विद्यार्थी, सो त्या बिचाऱ्यांवर परफॉर्मन्स प्रेशर असते. ते सलग मेन्स देतात, होत नाही त्याच्यामध्ये, प्री देतात, त्याच्यामध्ये होत नाही. मग काय होते माहिती आहे का, 4-1 वर्षांनी 3-1 वर्षांनी परफॉर्मन्स प्रेशर बिल्डअप होते. मग तिकडं आईबाबा दिसायला लागतात, जे म्हणतात पहा लोकांचे लेकरं कसे लागत आहेत, तूच लागत नाही आहे, पोरींना आईबाबा दिसत आहेत, लग्न लावून देण्याच्या धमक्या देणारे वगैरे वगैरे अनेक पोरं असतात. त्यांना स्वतःकडून खूप अपेक्षा असतात. मग याच्यामुळे काय होते माहिती आहे का, अनेकदा आपल्यावरचं परफॉर्मन्स प्रेशर वाढते. आणि परफॉर्मन्स प्रेशर वाढला की तुमच्यातला विद्यार्थी मरतो. तुमच्यातला विद्यार्थी काय होतो, मरून जातो. आणि कुठंतरी त्या प्रेशरमध्ये एका मजुरासारखं तुम्ही त्या ह्याच्यात होतात. जसं एखादा मजूर आहे ना, त्याला माहिती आहे की आपल्या क्वालिटीज काय आहे, पण बिचारायला काय करावं लागते, त्या मजुराला माहीत असते की माझ्यामध्ये कुठंतरी एखाद्या चांगल्या ऑफिसमध्ये बसून काम करण्याच्या कपॅसिटीज आहे. पण त्या बिचाराला काय, ते टोपले, त्याच्याकडे जॉब नसल्यामुळे ते जे टोपले उचलायचे उचलून टाका, तो हॅबिच्युअल होऊन जातो. तसा जर तुम्ही परफॉर्मन्स प्रेशर खाली आले, जुने पोरं आलं लक्षामध्ये, तर ते विद्यार्थी म्हणून खतम होऊन जातात. आणि ते प्रेशर खाली ॲज अ मजूर म्हणून कुठंतरी अख्ख्या जगाचं ओझं घेऊन पाठीवरती मजूर म्हणून अशा वाकलेल्या स्थितीमध्ये पेपरमध्ये जातात. आणि अशा मनस्थितीने येणारे पण प्रश्न पठ्ठ्यांचे चुकतात. त्याच्यामुळं लक्षात ठेवा, परीक्षेला जाताना ॲटिट्यूड कसा पाहिजे. मला सगळ्या गोष्टी माहिती आहे, मान्य आहे, मला 3 वर्षात माझं मेन्समध्ये हुकली, माझी राज्यसेवेची प्रिलिम्स निघाली नाही, मला सगळ्या गोष्टी मान्य आहे. पण तुम्ही 4थ्या वर्षी जात असाल, 5व्या वर्षी जात असाल, तर तुमच्यामधला विद्यार्थी मरू देऊ नका. असं समजा की मी पहिल्यांदाच हा पेपर देतोय, जरी मी 5 वर्षापासून पेपर देत असलो तरी, आणि मला विद्यार्थी म्हणून जायचं आहे. मला विद्यार्थी म्हणून जेवढे बरोबर येणारे प्रश्न आहेत तेवढे बरोबर सोडवायचे आहे. न येणाऱ्या प्रश्नांना लॉजिक ट्रिक्स लावायचे आहे. काहीच होत नसेल लेफ्ट करून टाकायचे आहे. मला हे त्याच्यात काय होतं माहिती आहे का, अनेक जण ह्या परफॉर्मन्स प्रेशर खाली आता काय करू, माझे 80 सोडून झाले, काय करू, एक काम करतो, 2 पकडतो, 2च मारतो 100पर्यंत. आणि बाहेर आल्यावर लोकांना सांगायला मला बरं वाटेल, मी 100ला 100 अटेम्प्ट केले, मी 95 अरे हा मोठेपणा कशाला मोठारडेपणा करताय भाई. तू 80 सोडवले होते, ते एकदम व्यवस्थित सोडवलेले होते, त्यातले काही चुकणार आहे, काही बरोबर येणार आहे. चला ठीक आहे, त्याच्यातले 80तले तुझे 20 चुकले बाबा, आपण असं म्हणू, मनपूर्वक सोडवले होते, तुला अभ्यास अनुभव आहे, तू जुना विद्यार्थी आहे, 20 तर चुकणार नाही तुझे, 15-16 10 खूप झाले हो, आपण लय पकडू, 20 चुकले तुझे. अहो 20 चुकल्यानंतर पण 5 मार्क तुमचे कमी होत आहेत, 55 मार्क मिळाले, 51.5ला कट ऑफ लागला, तरी पास आहे ना दादू तू. मग हे जे तू सोडवले 100 जास्तीच्या वर 20 क्वेश्चन आणखी सोडवले तू, आणि त्याच्यात पण तुझे क्वेश्चन चुकले, तर मग आला तू निगेटिव्हमध्ये, मग काय म्हणणार, यार एवढे सोडवायला नव्हते पाहिजे. आजच्या घडीला राज्यसेवेला हे जे जुने पोरं आहे ना, ज्यांनी हा पेपर दिला, ज्यांचे स्कोअर कमी आले, हे स्कोअर कमी येण्यामागचं हेच कारण आहे की आम्ही लय अटेम्प्ट करून आलो सर, पेपर एवढा अटेम्प्ट करायलाच पाहिजे नव्हता. आता आम्हाला टेन्शन यायला लागलेलं आहे की एवढा कसं काय अटेम्प्ट केला म्हणून पेपर. कशामुळं, कारण तुम्ही जुने विद्यार्थी आहात, तुमच्यावर परफॉर्मन्स प्रेशर आहेत. म्हणून परफॉर्मन्स प्रेशर खाली तुम्ही मजूर म्हणून वाकलेल्या याने कमरेतून किंवा वाकलेल्या बॅकबोननी तुम्ही तिथं गेल्या, पाठीचा कणा वाकलेला होता तुमचा. तुम्हाला तुमच्या वडिलांचे स्वप्न, तुमचे स्वतःचे स्वप्न, त्याच्यानंतर तुमच्या पिल्लूचे स्वप्न असतील काही, हे सगळे तुम्ही तिथं घेऊन गेले.
तिथे हे घेऊन जायचंच नसते, हे सगळं बाहेर काढून ठेवायचं असते. घराच्या बाहेर जसं चप्पल काढून ठेवतो ना, तिथं तुम्ही विद्यार्थी आहे. तुमच्यातला विद्यार्थी मेला, अधिकारी तुम्ही बनूच शकत नाही. सो त्याच्यामुळे हे परफॉर्मन्स प्रेशर खाली जे बॉल सोडून द्यायला पाहिजे, जिथं तुमची विकेट पडू शकते, त्यालाही तुम्ही 6 मारण्याच्या प्रयत्नात विकेट गमावता. सो त्याच्यामुळे तुम्हाला काही प्रश्न सोडून देता आले पाहिजे. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, पहा, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, 25चा पेपर आहे बरं का हा पोरांनो. मी उदाहरणार्थ सांगतो याच्यामध्ये तुम्हाला. याच्यामध्ये एक क्वेश्चन आलेला आहे, हे बघा. रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन कळफलक ब्रॅकेटमध्ये दिले डॅशबोर्ड, त्याचं नाव आहे अंतर्दृष्टी, रिकामी जागामध्ये सुरू करण्यात आला. जून 21, जून 22, जून 23, जून 24. काहीच लॉजिक लावायला स्कोप नाही ह्याच्यामध्ये, नाहीच आहे स्कोप याच्यामध्ये. डायरेक्ट माहीत असेल तर ठीक आहे, लॉजिक लावायला स्कोपच नाही. बरं असंही म्हणता येत नाही बाबा 25मध्ये पेपर विचारलं तर 24मध्ये झाला असेल तो स्थापन, हेही लॉजिक नाही लावता येत तुम्हाला. सोडून द्यायचे असे प्रश्न, खेळायला स्कोपच नाही आहे. कशाला त्याला छेडण्याचा प्रयत्न करायचा, काहीतरी त्याच्यात काहीतरी मारायचं म्हणून 2-3 काहीतरी मारून देतो मी, एक काहीतरी मारून देतो. अरे नाही करायचं असं, लेफ्ट करून टाकायचा तो प्रश्न. बरोबर, रिस्क घ्यायची आहे पण कॅल्क्युलेटेड घ्यायची आहे आपल्याला. वापस येऊया, आपण पुढे जाऊया. हां, अनेक जणांचं असं असते, पहा, टेस्ट सिरीजमध्ये सर आम्हाला मार्क कमी मिळाले वगैरे वगैरे, कंपॅरिझन करत असतात ते विनाकारण. टेस्ट सिरीजमध्ये मार्क कमी मिळाले आम्हाला. सो ते टेस्ट सिरीज आणि आयोगाचा दर्जा, कोणत्याच महाराष्ट्रातल्या टेस्ट सिरीजचा आणि आयोगाचा दर्जा मॅच होऊ शकत नाही. ते इम्पॉसिबल आहे. पहा, आयोगाचा स्वतःचा स्वॅग आहे, स्वतःचा दर्जा आहे. कोणताही क्लास त्याची बरोबरी करू शकत नाही, इन्क्लुडिंग विदर्भ आय एस अकॅडमी. कोणीच नाही करू शकत बरोबरी आयोगाची. त्याच्यात जास्तही मार्क आले याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही प्रिलिम्स पासच व्हाल म्हणून, आणि कमी आले तरी तुम्ही नापासच व्हाल असा त्याचा अर्थ होत नाही. टेस्ट पेपर कशासाठी द्यायचे असतात? वेळेचं नियोजन शिकण्यासाठी. आपण जो अभ्यास केलेला आहे तो आपल्याला येतो का हे चेक करण्यासाठी. मार्कावरून जजमेंट बिलकुल घ्यायचं नाही टेस्ट सिरीजच्या, त्याच्यामुळे ते सोडून द्या. आलं लक्षामध्ये? मार्क जे आहे टेस्ट सिरीजमधले कमी येतो ते जास्त आले म्हणून हुरळून जाऊ नका, कमी आले म्हणून नाराज होऊ नका, त्याचा काही संबंध नाही याच्यामध्ये. पुढं एन्झायटी, टेन्शन, हात थरथर कापणे, घाम, गर्दीची भीती वाटणे. सो ह्या गोष्टी आता एक्झामच्या आधी घडतात तुमच्या बाबतीमध्ये. तर हे का बरं घडतात? तुमच्यावरचं परफॉर्मन्स प्रेशर वाढलं. अनेक जण असते अधिकारी बनायचं आहे, अधिकारी बनायचं आहे. नाही, अधिकारी बनायचं नाही आहे, एक्झाम प्रॉपर द्यायची आहे. एक्झाम प्रॉपर नाही द्यायची आहे, प्रश्न प्रॉपर सोडवायचे आहे. आणि प्रश्न प्रॉपर सोडवण्यासाठी तो एक ॲटिट्यूड बनून मला जायचं आहे. आय एम अ वॉरियर. तुम्ही जर गेले अधिकारी बनण्याचं प्रेशर, मग मला लग्न करायचं आहे, मला अधिकारी बनल्यावर सेटल व्हायचं आहे, हे सगळं जर डोक्यात ठेवून गेले तुम्ही, तर तुमचा गेम होणार परीक्षेत. तुमच्यावर प्रेशर बिल्डअप होणार. तुम्हाला एन्झायटी, टेन्शन, हात थरथर कापणे, घाम, गर्दीची भीती. सो ह्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडायला लागतील. म्हणजे मग सर जायचं कसं पेपरला जाताना? मी म्हणतो एकदम विद्यार्थी म्हणून जा, वॉरियर म्हणून जा. आता डोक्यात काय असलं पाहिजे तुमच्या 100%? प्रत्येक प्रश्न तुटतो, मला तो तोडायचा आहे. आणि आणखी एक दुसरी महत्त्वाची गोष्ट, सो उद्या मज्जा येणार आहे. वारंवार हे स्वतःला सांगायचं, उद्या मज्जा येणार आहे. कशी मज्जा येणार आहे? काही प्रश्न आता जसे मी तुम्हाला वाचून दाखवले, मद्रास अधिवेशन कुठं होणार आहे त्याचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, ब्राह्मणेतर वर्तमानपत्र कॉमन मिनिमम आहे. सो असे मस्त मस्त प्रश्न असणार आहे, ते मला पूर्ण सोडवायला भेटणार आहे. एकदम मी जोरात सोडवणार, त्याला फास्टमध्ये असे प्रश्न आले की त्याला लंब करून टाकणार आहे म्हणजे. आणि मी ह्याच प्रश्नाच्या भरोशावर पास होणार आहे. आणि सागर सरांनी सांगितल्याप्रमाणे नाहीच आला प्रश्न तर त्याच्यामध्ये मी लॉजिक ट्रिक्सने सोडवणार आहे. त्याच्यामुळे मला उद्या मज्जा येणार आहे. सतत हे सांगायचं स्वतःला. प्रेशर बिल्डअप व्हायला लागलं तर हे म्हणायचं नाही मग माझं कसं होईल, कट ऑफ किती लागल, मागच्या वर्षी एवढा लागला होता, मित्रांसोबत चर्चा करणे त्याच्यावरती. सो ह्या भानगडीत पडूच नका. काही काही पोरं काय असतात माहीत आहे का, त्यांची फाटलेली असते माहीत आहे का, पण ते 4 चौघात असं दाखवते की मी किती कूल आहे, 4 चौघात दाखवणार. आणि आपला त्याच्याकडं कूलनेस पाहूनच आपला कॉन्फिडन्स डाऊन होणार की यार ये क्या गजब बंदा आहे. ते त्याला त्याचं माहीत असते बरं का की माझं काय आहे म्हणून. मग चौघात असं अरे वो कुछ नाही, अरे वो कुछ, या भाषेत आपण त्याचा कॉन्फिडन्स पाहूनच आपला कॉन्फिडन्स लो होऊन जातो. तर त्याच्यामुळे असं काहीच करायचं नाही, त्याच्यामध्ये कंपॅरिझन बिलकुल करायचं नाही. आपण एकच सांगायचं स्वतःच्या डोक्यात, एकच सांगायचं, आय एम अ वॉरियर. मी एक विद्यार्थी आहे. अधिकारी बनणं, पास नापास ते आयोगाच्या हातात आहे. ते आयोगाचं पाहत बसेल. उद्याचा पेपर येणार आहे सीलबंद मस्तपैकी. मी तिथं 11 वाजता जाणार आहे. 11 वाजता मी तो पेपर सोडवायला सुरुवात करणार आहे. शक्य झालं तर ते म्हटलंय तुम्हाला मी, असं जर सील लावून पेपर आलाच थोडासा असा, तर पेपर जर 3 मिनिट आधी मिळतो पहा तुम्हाला लिगली. काही काही ठिकाणी 5 मिनिट आधी देऊन देतात, काही काही ठिकाणी 7 मिनिट पण आधी देतात. होत असते असं काही काही ठिकाणी. असं जर सेंटर आलं तुम्हाला तर तुम्ही लकी आहेत म्हणजे. तर काय करायचं, एक पेन्सिल घेऊन जायची सोबत. कुठंच गोला करायचा नाही, काही नाही बरोबर. सील पण तोडायचं नाही आपल्याला, कानून नाही तोडायचं आहे. पण जेवढे प्रश्न दिसू शकतात आपल्याला बसल्या बसल्या असं करून, हे बघा असं करून जेवढे प्रश्न दिसू शकतात, बरं, आणि तिथं ठिपका मारून ठेवायचा असा की याचं उत्तर हे आहे.
हां इथं काय आहे का पाहण्यासारखं? बरं 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 दिसतंय. नाही हा नाही जमण्यासारखा, हा आहे जमण्यासारखा. हा इथं ठिपका मारून ठेवायचा. इकडून खालून दिसतंय पहा, आलं लक्षामध्ये? हे असं करत राहायचं. अरे भाई पेपर सुरू व्हायच्या आधीच 3-4 जरी प्रश्न सुटले तरी तुम्ही आजच्या घडीला पास आहेत. बाकी पोरांपेक्षा तुम्ही फुरकन पुढे निघून चालले. आणि जेव्हा तुम्ही तो प्रश्न वाचायला येईल तेव्हा वाचत बसायचं नाही. डायरेक्ट उत्तरवर आपण पेन्सिलने टिक केलेलं असते किंवा डॉट लावलेला असतो तिथे, बरोबर. सो तिथं मग ते गोला करून टाकायचं त्याच्यामध्ये. उतना तो चलता आहे, म्हणजे उतना तो 19-20 चलता आहे. म्हणजे पुढे जाऊया आपण. तर मग हे डोक्यात ठेवून चाला तुम्ही की ते अधिकारी विधिकारी नंतर ते आले तुपाने किती जिद्द ना सोडली ते बाजूला ठेवू आपण. डोक्यात आता हेच ठेवायचं आहे की उद्याचा पेपर, बरोबर, त्याच्यात येणारे मस्त मस्त प्रश्न मला सुटणारे सोडवणार, न येणाऱ्याला लॉजिक लावणार, आलेच नाही तर सोडून देणार. आपल्याला कुठं काय 100पैकी 100 सोडवायचे आहे, 90 सोडवायचे, 80 सोडवायचे आहे. मला बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाही. येणारे प्रश्न मला फक्त चुकू द्यायचे नाही उद्याच्या पेपरमध्ये. स्वतःला हे सांगत राहा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही हे सायकोलॉजीमध्ये फिट बसून टाका पोरांनो की यार मी वॉरियर आहे आणि साला मी युद्धालाच घाबरायला लागलो तर कसं काय चालणार आहे. त्या नाही का गाण्यामध्ये, युद्ध ही तो वीर का प्रमाण आहे. तुम्ही वीर आहात हे युद्धात सिद्ध होणार आहे, थोडी ना त्या राजगद्दीवर बसल्यावर सिद्ध होणार आहे. बाहुबलीनं युद्धात तलवार गाजवली म्हणून बाहुबलीला रिस्पेक्ट आहे ना. आणि साला वर्षभर अभ्यास करतो आणि तुमच्या मनात ही भावना आहे कशाला आली एक्झामच नसता आली तर बरं झालं असतं. बाई हा ॲटिट्यूडच चुकीचा आहे. मी बनलेलोच एक्झाम देण्यासाठी आहे. तुम्ही तर हाही विचार केला पाहिजे, मला जर पॉसिबल झालं आणि कंबाईनमधून मी एखादा PSI झालो तर मी परत एक्झाम देईल आणि DYSP काढण्याचा प्रयत्न करेल. DYSP बनल नाही बनल भविष्यातला प्रश्न आहे. मेरे को एक्झाम के मजे नाही छोडणे के, म्हणजे मला कुठल्याच पद्धतीनं एक्झामचा येणारा मजा जो आहे तो मला सोडायचा नाही आहे. मला एक्झामच द्यायची आहे, मला प्रश्नच तोडायचे आहे. प्रश्नचे जेवढे प्रश्न मला चॅलेंज करतील तेवढं माझ्यातला मी पण त्या ठिकाणी येणार, तिथं मी तेवढं त्याला सोडवण्याचा प्रयत्न करणार. सो बरोबर. सो अंडरलाईन करून करून एक एक प्रश्न मला उद्या सोडवायचा आहे. बस डोक्यात आता सतत हे चालू द्या. बस पेपर येणार, मस्त मला पेपर सोडवण्याची संधी मिळणार. अरे काही काही वर्षी एक्झाम झाल्या नाही, 2-2 वर्ष 1-1 वर्ष एक्झाम व्हायच्या नाही आधी, माहीत आहे का. आणि त्याच्यामुळे एवढा अभ्यास करून पण काही उपयोग राहायचा नाही. जर एक्झाम लेट झाल्या तर 1-1, 2-2 वर्षांनी लेट व्हायच्या पोरांनो एक्झाम आधी. तुम्ही तर लकी आहात की तुम्हाला एक्झाम द्यायला भेटते आहे. वर्षाच्या एक एक्झाम संपली की लगेच दुसरी ॲड आहे, दुसरी ॲड झाली की लगेच तिसरी ॲड आहे. हा सुवर्ण काळ आहे स्पर्धा परीक्षेतला. त्याच्यामुळे हॅपी आणि हेल्दी राहा आणि वॉरियर ॲटिट्यूड तुमच्यामध्ये ठेवा. पहा, नैसर्गिक राहा. विद्यार्थी म्हणून आपण विद्यार्थी म्हणून प्रश्न सोडवण्यासाठीच बनलेलो आहे. प्रश्नच तोडायचे आपल्याला, हेच आपल्याला डोक्यात ठेवायचं असतं. प्रश्न तोडायचे आहे, प्रश्न सोडवायचे आहे. युद्ध ही तो वीर का प्रमाण आहे. परीक्षा म्हणजे माझ्यासाठी चालून आलेली संधी आहे. हे असं लोकांना बोलून दाखवू नका, स्वतःच्या मनाला ते सांगत राहा तुम्ही. पुढे जाऊया आपण. हां, म्हणजे अनेक जणांच्या बाबतीत असं असते की पेपरच्या आधी आपण मित्रांसोबत असतो आणि सिक्युअर असतो. मित्र आपल्याला धीर देत असतात, बरोबर. जेव्हा एक्झाममध्ये जातो 10 वाजल्यानंतर आता सेंटरवर पण ओळखीचे पोरं भेटतात तुम्हाला तुमच्या इथं अभ्यास करणारे लायब्ररीत. पुण्यासारख्या ठिकाणी नाही भेटत, वेगळेच पोरं असतात सेंटरवर सगळे. 10 वाजता जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता तेव्हा तुम्ही पूर्णपणे एकटे पडलेले असतात. मग तुम्हाला लोनलीनेस फील व्हायला लागतो. त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करा. कसं? माझ्यासाठी तो जो कालखंड आहे तो लय घाण कालखंड आहे, बरोबर. आधी आमच्या वेळेस काय 11ला पेपर असला 10:30ला आतमध्ये घ्यायचे. 10:30ला आतमध्ये नेऊन मग तिथं सेंटर जाऊन बसायचं. 15 मिनिट आम्हाला ते OMR सीट मिळायची भरण्यासाठी. तर माझ्याकडून 10:30 ते 11:45चा वेळ काढणं पण अवघड असायचं. ते वर्गात बसवलंच जायचं नाही, मला टेन्शनच यायला लागायचं. मग अशा सर्कमटन्सेसमध्ये स्वतःला काही ॲक्टिव्हिटीजमध्ये गुंतवून ठेवायचं. उदाहरणार्थ काही चॉकलेट्स घ्यायचे, चॉकलेट्स चगळायचे त्याच्यामध्ये, बरोबर. मोबाईल तर सोबत नेता येत नाही, तर वॉशरूममध्ये जायचं. पहा, काय अनेक ठिकाणी वॉशरूम नसते, स्वतःच्यासोबत बॉटल घेऊन जायची पाण्याची, चेहऱ्यावर पाणी मारायचं, रुमालाने मस्त चेहरा धुवायचा. लय फ्रेश वाटते माहीत आहे का. म्हणजे जरी आंघोळ करून आलेले असले तुम्ही, बरोबर, आणि चेहरा जर धुतला ना, जरी थंडी आहे बाहेर, पाऊस आलेला आहे, डझंट मॅटर, चेहरा धुवायचा आणि मस्त रुमालाने पुसायचा, तो एवढं फ्रेश वाटते तुम्हाला. सो अशा ॲक्टिव्हिटी करायच्या. छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी आहे. चुकणंही कुठल्याही पद्धतीनं. अनेक जण काय करतात, पेपरचं टेन्शन आलं म्हणून स्मोकिंगची सवय असते माहीत आहे का त्यांना. मी हे मेन्समध्ये माझ्या मित्रांच्या बाबतीत पाहिलेलं आहे. स्मोकिंग करायचं नाही. सिगरेटमध्ये निकोटीन असतो आणि निकोटीन नशा. डोक्यामध्ये काय होते, मग तुम्ही परफॉर्म करू शकत नाही त्याच्यामध्ये. त्यामुळं पेपरच्या आधी गुटखा खाणे, मावा खाणे, खर्रा खाणे, त्याच्यानंतर हे टाळायचं. हे डेलिब्रेटली सिगरेट ओढणे. लय लोकांचं नुकसान झालेलं आहे सिगरेट ओढल्यामुळं, बरोबर. सो किंवा असं कुठलीही गोष्ट, हां तुम्ही चहा पिऊ शकता, कॅफिन असणारी कॉफी घेऊ शकता तुम्ही, निकोटीन नाही. निकोटीनमुळं आपल्या कॅफिन असते ना कॉफीमध्ये, जर तुम्ही कॉफी पित असाल किंवा
चहा पित असाल तुम्ही, त्याच्यामध्ये जे कंटेंट असते कॅफिनसारखं, हे तुमच्या नर्व सेल जे आहे ना त्या फ्रेश करते. म्हणजे जे म्हणतो आपण सतत काम केल्यामुळं आपण जे असते ना थकवा येतो आपल्या मेंदूला, सो त्या नर्व सेल अशा झालेल्या असतात, कॅफिनमुळे परत टाईट होतात त्यामुळे हे करू शकता. निकोटीनजन्य पदार्थ कन्झ्युम करायचे नाही सहसा त्याच्या आधी. तुम्ही पाहिलं असेल अनेक मित्रांना तुमच्या सवयी असेल, जरी तुम्हाला नसल्या तरी त्यानंतर एक्झामच्या आधी पॉझिटिव्ह एनर्जी घेणं फार गरजेचं आहे. त्यामुळं मोस्ट ऑफ द केसेसमध्ये तुम्ही ज्या लोकांना मानता, अनेक लोकांचं आहे ज्यांची साईबाबांवर श्रद्धा असते, बरोबर. आता आपण त्याच्यात जाणार नाही ती योग्य आहे की अयोग्य आहे, तो वेळही नाही आहे आपल्याकडं. अनेक लोक गजानन महाराजांना मानतात, अनेक जण स्वामी समर्थांना मानतात, अनेक जण आहे ते देवांना मानतात, अनेक जण आहे अल्लाहला मानतात, अनेक जण आहे बाबासाहेबांना मानतात, गौतम बुद्धांना मानतात. म्हणजे असं आहे की त्यांना असं आहे की बाबा गौतम बुद्धांचा चेहरा दिसला, छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा दिसला, आईबाबांचा दिसला, त्यांच्यात पॉझिटिव्ह एनर्जी येते. अनेक जण असतात स्वतःचा चेहरा पाहिल्यावर त्यांना पॉझिटिव्ह एनर्जी यायला लागते. तर मग तुमच्या मोबाईलमध्ये वगैरे तुम्ही ते ठेवू शकता. आणि पेपरला जायच्या आधी तुम्ही ज्यांनाही मानत असाल, विहार म्हणा, मंदिर म्हणा, एखादं गिरिजाघर म्हणा, चर्च म्हणा, तुम्ही ज्यालाही मानत असाल किंवा मस्जिद असू शकते एखादी, सो तिथं जाऊन या. तिथं तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जीच मिळणार. म्हणजे हे लोकेशन्स जे बनलेले आहे आपल्या समाजामध्ये त्याच्यासाठीच बनलेले आहे, तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देण्यासाठी. आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जीची खूप गरज आहे मित्रांनो ह्या 2 दिवसामध्ये. आलं लक्षामध्ये? त्यामुळं पॉझिटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहा. भांडणं उखरून काढू नका जुने. हे 2 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये बिलकुल नाही आल्या पाहिजे आता 2 दिवसामध्ये, भीती आणि राग. कारण हार्मोन्स एकदा भीतीचे आणि रागाचे सिक्रेट व्हायला लागले की तुमचा मेंदूवरचा कंट्रोल सुटतो. मेंदूमध्ये 2 भाग असतात, मी शिकवलेले आहे तुम्हाला. एक म्हणजे फोरब्रेन जो विचार करतो, ज्याचा तुम्हाला एक्झाममध्ये काम पडणार असते, आणि दुसरं असते तुमचं पाठीमागचा भावनिक मेंदू, म्हणजे ज्याला आपण अमॅगडाला म्हणतो मोस्ट ऑफ द केसमध्ये. एकदा का तुमच्या मेंदूचं कंट्रोल अमॅगडालाच्या हातात गेलं तर अर्धा तास मेंदू अमॅगडालाच्याच याच्यात. ते लोक आहे ना रागाच्या भरात खून करतात, त्यांना माहीत असते खून करणं चुकीचं आहे, त्यांचा फोरब्रेन सांगतो अरे चुकीचं आहे करू नको, पण त्यांच्या मेंदूवरती भावनेचं नियंत्रण असते. तसं जर तुम्ही भावनिक झाले पेपरवरती, भीती राग या भावना आहे, काही काही तर खतरनाक असतात कार्यकर्ते, म्हणजे सेंटरवर गेल्यावर पोरी टाकतात तिथं. त्याच्यामुळं प्रेशर हलकं व्हायला मदत होते, नक्कीच ह्या गोष्टीची मदत होते. प्रेशर हलकं व्हायला मदत होते, मान्य आहे. पण त्याच्यामुळं जर वेगळेच हार्मोन सिक्रेट झाले तर तुम्हाला महागात पडू शकते ते. सो त्याच्यामुळं भावनिक होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे मोस्ट ऑफ द सेंटरवरती काय होते, भरपूरदा तुम्हाला असे जुने जुने लोक दिसतात ज्यांचे लग्न झालेले आहे, पार एकदम म्हणजे पोटवीट सुटलेले, टक्कल पडलेले, ज्यांनी 40-40 वर्षाचे आहे, ज्यांचं पूर्ण हयातच त्यांनी स्पर्धा परीक्षेला दिलेली आहे. आपल्याला वाटते सारा मी 1 वर्षापासून अभ्यास करतो, 20 वर्षापासून, आपण तिथंच गांगारून जातो. अरे भाई, उसकी क्वालिटीज अलग आहे, तुम्हारी क्वालिटीज अलग आहे. तो प्रयत्न करतो, ही लय मोठी गोष्ट आहे, येतं लक्षामध्ये. त्याच्यामुळे त्याच्याकडे पाहून, त्याच्यात अनेक असते ग्रामीण भागातून आलेले असतात पोरं, त्यांना एकदम असे शहरात आल्यानंतर चिकणे चोपडे पोरं दिसतात, म्हणजे गोरेपान जिम विम मारणारे, टी शर्ट घालून लोअर घालून आलेले. मग हा पोरगा काय होतो, त्याच्याकडे पाहून हा सावळा दिसायला असतो, बुटका असतो, आलं लक्षामध्ये, बारीक असतो एकदम, त्याला वाटते यार हे काय पोरं, मी कुठं, म्हणजे माझा अभ्यास कुठं हा. मग हे असं कंपॅरिझन करायला लागतात, जे की मुळातच चुकीचं आहे. सो असं काहीच करायचं नाही आहे तुम्हाला कोणासोबत अपना स्वॅग अलग आहे, उसका स्वॅग अलग आहे, आपण देखेंगे एग्जाम में. आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे, हे लोक काय, कोण कसं दिसते, कोण एकमेकाशी भांडणं करते, करंट अफेअरचा अभ्यास करते, मला याच्याशी काहीच घेणं देणं आहे. माझ्या डोक्यात एक झापड लावलेली असली पाहिजे. क्वेश्चन येणार, सोपे असणार, खाऊन टाकायचे. आता मी त्याच्या पुढे तोडण्याच्या पलीकडे जायचो, तोडला आता आपण, आता खाऊन टाकायचे, आपल्याला खाऊन टाकायचे आहे प्रश्न, लिटरली खतम करून टाकायचे आहेत ते. आणि बाकी जे येत नाही त्यांना तोडत न्यायचं आहे, बरोबर, लॉजिक ट्रिक्सचा वापर करून. आपल्या डोक्यात तेच असलं पाहिजे. बाकी कोण कसं दिसते, काय दिसते, याच्याशी मला घेणं देणं नाही आहे. कोणाचा अभ्यास किती आहे, 10 वर्ष करतोय, 20 वर्ष, 100 वर्ष, मला काय करायचं आहे, माझं मला पास होण्याशी मतलब आहे. अपने को खाली क्वेश्चन तोडणे के है. सो हे डोक्यामध्ये ठेवायचंच आहे तुम्हाला. पुढे जाऊया आपण. हे तुम्हाला सांगितलेलंच आहे की कोणीच असं नाही आहे की ज्याला एवढा हे लक्षामध्ये. म्हणून तुम्हाला अनेक असे प्रश्न येणार आहे जे बाउन्सर असणार आहे, ते लेफ्ट करायचे. सांगतो मी तुम्हाला ते, त्याचं मी एक्झाम्पल पण तुम्हाला दिलेलं आहे, बरोबर. काही प्रश्न येणार नाही आहे, त्याचा स्कोप पण नसणार आहे लॉजिक्स आणि ट्रिक्ससाठी. असे प्रश्न सरळ सरळ काय करायचे आहे, सोडून द्यायचे आहे, त्याच्या भानगडीत पडायचं नाही आहे. पुढे जाऊया. हां, हे सतत म्हणत राहायचं स्वतःला की बाबा लय मज्जा येणार आहे, मला प्रश्न तोडायचे आहे, मला लय मज्जा येत राहणार आहे. आणि लक्षात घ्या, हे गाणं तुम्ही ऐकू शकता, एकदम जबरदस्त गाणं आहे. तुमचा जो मोटिवेशन आहे तो एका वेगळ्याच लेवलला हे गाणं तुमचं नेऊन ठेवणार आहे. याच्या लक्षामध्ये ते म्हणजे काय, या वाऱ्याने मावळणारी जात ही आमची नव्हे,
तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे. बस हे गाणं लावायचं जर टेन्शन आलं तुम्हाला तर, आणि मला बस तुफानातले दिवे आणि प्रश्न तोडायचेच आहे आपल्याला, तुफान करायचं आहे उद्याच्या पेपरमध्ये. सो हे डोक्यात ठेवूनच पोरांनो त्या ठिकाणी जायचं. म्हणजे आलं लक्षात. तर आता हे जे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याच्यासाठी अनेक विद्यार्थी वाट पाहत असतील की सर लॉजिक्स आणि ट्रिक्स कसं आहे, तर मी तुम्हाला ते फास्टमध्ये सांगतो. बघा कसं कसं त्या ठिकाणी वापरायचं. बघा आता आजकाल काय होत चाललेलं आहे पेपरमध्ये, असे जे मल्टीलायनर प्रश्न आहे त्यांची संख्या वाढत चालली, पेपरची लेंथ वाढत चाललेली आहे. तर घाबरून जाऊ नका. जेवढे मल्टीलायनर प्रश्न येत असतील तेवढा आपल्याला लॉजिक ट्रिक्सने सोडवायला स्कोप जास्त असतो. कसं मी समजावून सांगतो. आता हा प्रश्न आहे, प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली असं त्यांनी विचारलं. नामजोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोपाळ कृष्ण गोखले किंवा गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी ही संस्था स्थापन केली. समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथ आश्रम काढले. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे डिप्रेस क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली. आता समजून चला, सोपा क्वेश्चन आहे, याचं उत्तर तुम्हाला येते 100%, मान्य आहे मला. पण असाच एखादा उद्या प्रश्न आला ज्याचं उत्तर तुम्हाला माहीत नसेल तर मग काय करायला, अशा वेळेस घाबरून जाऊ नका. तुम्ही एक बारकाईनं ऑब्झर्व करा. इथं तुम्हाला ऑब्झर्व करा की इथं तुम्हाला सोशल सर्व्हिस लीग दिलेली आहे, त्याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती आलेली आहे. मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी ते असे देऊ शकले असते, नामजोशी यांनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केलेली आहे, पण त्यांनी असं दिलं का? नाही. मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी. सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी कशासाठी आहे? देशसेवेसाठी, कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी. डिप्रेस क्लासेस मिशन आहे अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी. म्हणजे कुठं ना कुठं अतिरिक्त माहिती देण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल. आणि मोस्ट ऑफ द केसेसमध्ये, मी म्हणत नाही 10पैकी 10, 10पैकी 7-8 केसेसमध्ये जेव्हा एखाद्या याच्याबद्दल अतिरिक्त माहिती तुम्हाला दिलेली असते, लक्षात, ते स्टेटमेंट बरोबर असण्याच्या शक्यता जास्त असतात. जर तुम्हाला असं एखादं ऑडमॅन आलं पेपरमध्ये तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. तेच पहा तुम्ही, या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथ आश्रमाची, हे जर विधान बरोबर असलं असतं, त्यांनी कसं दिलं असतं माहिती आहे का? जर बरोबर असलं असतं तर की पंढरपूर या ठिकाणी, आपण नाशिकऐवजी पंढरपूर म्हणून, पंढरपूर या ठिकाणी अनाथांचा उद्धार करण्यासाठी अनाथ आश्रमाची स्थापना करण्यात आली असं दिलं असतं. सो त्याच्यामुळे जजमेंट घ्यायचं की नॉर्मली हे विधान काय आहे, बरोबरच आहे. ह्या विधानामध्ये त्यांनी, तर हे डाऊटफुल आहे, इथं क्वेश्चन मार्क. आता ABCD तर नाही आहे आपल्याकडे ऑप्शन, म्हणून उत्तर काय मारणार? ABD. हे बघा, हे आपल्याला माहीत नाही बरं का, नाशिक येथे अनाथ आश्रम स्थापन झाला होता की नाही हे गॅरंटेड माहीत नाही आहे आपल्याला, म्हणून आपण इथं असं गोल केलं. असू पण शकते, नसू पण शकते. आणि जर तुम्ही म्हणाल सर वरीलपैकी सर्व आलं असतं तर मग काय केलं असतं, तर इथं एकेरी दिल्यामुळं चुकण्याच्या शक्यता जास्त. आलं लक्षामध्ये? सो तेव्हा पण उत्तर ABDच राहिलं असतं. योगायोग आहे तिथे ABCD आलेलंच नाही आहे, तो प्रश्न तुमचा सुटून जातो. याला म्हणतात लॉजिक लावणे. येतं लक्षात? पुढे जाऊया आपण. राजर्षी शाहू महाराजांसंदर्भात खालील विधान द्या. उद्या जर असं आलं काही पेपरमध्ये आणि एखादी गोष्ट तुम्हाला माहीत नाही, फॉर एक्झाम्पल पंडिता रमाबाईबद्दल आलं, त्या 4 स्टेटमेंट दिलेल्या आहेत, 3 माहीत आहे तुम्हाला, 4थं माहीत नाही की त्यांनी विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिलं का, माहीत नाही आहे तुम्हाला. एवढं वाचन नाही आहे की कोणाचा केला होता का. बाकींच्या बाबतीत सर आम्ही कन्फर्म आहे त्यांनी दिलं होतं. पंडिता रमाबाईंनी विधवांसाठी आम्हाला विधवाश्रम स्थापन केले होते सर. शारदा सदनची स्थापना केलेली आहे, मुक्ती सदनची स्थापना केलेली आहे, प्रीती सदनची स्थापना केलेली आहे, हे सगळं माहीत आहे सर आम्हाला. पण त्यांनी विधवा पुनर्विवाह, माहीत असो नसो, होलिस्टिक अप्रोच ठेवायचा. एखादा समाजसुधारक आहे तर तो चांगल्याच गोष्टी करणार आहे. प्रत्येकच गोष्ट आपल्याला माहीत असावी अशी काही जरुरी नाही आहे. तसं इथं पण आहे. आता हा सोपा प्रश्न आहे, हा सोपा आहे, नक्कीच हा सोपा आहे, तुम्ही बरोबरच सोडवला असणार हा. पण उद्या जर अवघड क्वेश्चन आला आणि त्याच्यात गुडी सगळं दिलेलं आहे, सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाचा कायदा केला, विविध कला आणि कलाकारांना आश्रय दिला, बाई शाहू महाराज आहेत ते देणारच आहे. विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला, कोल्हापुरात व्यापारासाठी शाहूपुरी येथे व्यापारपेठेची स्थापना केली. शाहूपुरी नावच आहे त्याचं. सो त्याच्यामुळं ऑल ऑफ द अबव मारणार तुम्ही त्या केसमध्ये. तुम्ही म्हणाल हे एवढे सोपे सोपे का बरं घेताय, उद्या याच्यावर आधारित जर अवघड प्रश्न आला तर तो तुम्हाला जमला पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगतोय, बरोबर. कारण आता एक्झामला जाणार आहे तर ह्याच गोष्टी तुमच्या लक्षात राहणार आहे. म्हणजे पुढे जाऊया आपण. काय म्हटलेलं आहे त्यांनी बघा, 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्याविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण कोणते होते. आता अनेक जण करतात अभ्यास, पण अनेक जण कंबाईनचे जे पोरं आहे ते भारताचा अभ्यास करत नाही. निळीचं बंड हे बंगालमध्ये झालेलं होतं 1860च्या दशकामध्ये. अनेक जण त्याचा अभ्यास करत नाही आणि केलंही असला तरी असे प्रश्न सोडवण्यात त्यांना जड जातात. अशा वेळेस होलिस्टिक अप्रोच ठेवायचा. भाई आपल्याला परफेक्ट पाठ केलेलं असलंच पाहिजे की शेतकऱ्यांनी मळेवाल्याविरोधात, एक मिनिट, सॉरी, शेतकऱ्यांना मळेवाल्यांच्या विरोधामध्ये
यश का बरं मिळालं हे तुम्हाला 100% माहीतच असावं असं काही नाही. होलिस्टिक ॲप्रोच ठेवायचा इथं. उपक्रमशीलता सहकार्य, अरे भाई शेतकऱ्यांमध्ये हे जे उपक्रमशीलता सहकार्य जर नसलं असतं तर यश मिळालंच नसतं ना. एकमेकाला सहकार्य केलं, एकमेकाला सहकार्य केलं म्हणजे हिंदू मुस्लिमांमध्ये त्यांच्यात ऐक्य होतं. सहकार्य ऐक्य हे एकमेकांना काय आहे, पूरक असणाऱ्या गोष्टी आहे. संघटना, शिस्त, अरे भाई या गोष्टीमुळे तर तुम्हाला यश मिळत असते, बरोबर. आता इथं काय दिलेलं आहे, मळेवाल्यात पडलेली फूट. आता याच्यामध्ये आपण काय करू, असं करू, हे बरोबर आहे, शेतकऱ्यांमध्ये असायला पाहिजे, हे पण आहे, हे पण आहे. मळेवाल्यात पडलेली फूट, आता हे आपण गॅरंटेड जे आहे इथं क्वेश्चन मार्क लावू, कारण हे शेतकऱ्यांच्या संबंधात नाही. आपल्याला विचारलं काय, शेतकऱ्यांना का बरं यश मिळालं, मळेवाले का बरं अपयशी झाले विचारलंय का आपल्याला. त्यांनी जर विचारलं असतं की याच्यामध्ये मळेवाले का बरं अपयशी झाले, तर मग आपण हे कारण मारलं असतं. तर आपण इथं क्वेश्चन मार्क लावू. हे बरोबर पण असू शकते, चुकीचं असू शकते, पण बरोबर असण्यासाठी चारही बरोबर कुठे आहे ऑप्शन आपल्याकडं, नाहीच आहे. म्हणून उत्तर काय मारणार तुम्ही, ABD मारणार. हे असं तुम्हाला उत्तर येईलच याची काही गॅरंटी नाही पेपरमध्ये. मसाला उत्तरापर्यंत पोचता येत नसेल तर ते मग दुर्दैव आहे. सो उत्तरापर्यंत आपल्याला पोचता आलं पाहिजे. उत्तर येऊ न येऊ उत्तरापर्यंत आपल्याला पोचता आलं पाहिजे. सो ती एक क्वालिटी आपल्यामध्ये असली पाहिजे. पुढे जाऊया आपण. रिकामी जागा, हे म्हटलं होतं मग अशी तुम्हाला, तो पोलीस अधिकारी कोण होता. तर मी ह्या प्रश्नाचं उत्तर बघा, आता मी लॉजिकवाला आहे, ट्रिक्सवाला आहे, बरोबर. नॉलेजसोबत नॉलेज तर मला नाही आहे ह्या प्रश्नाचं. तर इथं अँड्र्यू फ्रेझरच्या आधी सर हा शब्द आला आहे, मी हेच उत्तर मारणार. आयोगाने उत्तर दिलेलं आहे चार्ल्स फॉर्जेट किंवा फॉर्जेट हे उत्तर दिलेलं आहे. मग सर तुम्ही तर चुकले इथं, अरे चुकू द्या ना, बरोबर. कारण आपण जेव्हा अंधारात गोळी चालवतो तर सगळ्याच गोळ्या टार्गेटवर लागते याची काय गरज म्हणजे गॅरंटी आहे, नाही ना. पण आपल्याला लॉजिकनं आपण चालत असल्यामुळे आपल्याला माहीत आहे तिथं कुठंतरी आहे. याच्या आधीच्या प्रश्नाचे तरी कुठं माहीत होते किंवा पुढच्या प्रश्नाचे कुठे ॲक्युरेट माहिती आहे आपल्याला. मग आपण जर 5 प्रश्न सोडवतोय, 10 प्रश्न सोडवत आहे, ह्या 10 मधले 3-4 चुकले तर टेन्शन कशाला घ्यायचं, 6 बरोबर येत आहेत ना आपले. मग असा एखादा प्रश्न शहीद जरी झाला तर काय हरकत आहे त्याला. सो त्याच्यामुळे असा अट्टहास पण नाही ना, प्रत्येकच प्रश्न बरोबर आला पाहिजे. का बरं मारला, अतिरिक्त माहिती. अँड्र्यू फ्रेझरबद्दल सर हा शब्द आलेला आहे, बाकी कोणाबद्दलच आलेला नाही आहे, पूर्ण नाव पण दिलेलं नाही आहे आणि माहीत पण नाही आहे नॉलेजने. तर त्याच वेळेस मी काय करणार, अँड्र्यू फ्रेझर मारून पुढे जाणार. चुकलं लय टेन्शन घ्यायचं नाही त्याचं, काही प्रश्न आपले चुकणारच आहे, आपल्याला कुठं काय 100 पैकी 100 आणायचे आहे. पुढे जाऊया आपण. आता 2011च्या जनगणनेनुसार, हा सोपा शब्द आहे पण मी तुम्हाला सांगतो, थोडंसं जर तुम्ही थांबून विचार केला आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं नाही, समजा माहीत नाही आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या 3 जिल्ह्यामध्ये ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर होता. आता हे पाठ असते बरं का पोरांना जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात डेडिकेटेडली, की तुम्हाला माहिती असेल सर्वात कमी जो वृद्धी दर आहे 2011मध्ये मुंबई शहरामध्ये नोंदवला गेला. त्यानंतर नंबर लागतो रत्नागिरीचा आणि त्यानंतर सिंधुदुर्गचा. हे नॉलेजने सुटणार आहे. पण जर समजा नॉलेजने नाही सुटला, दुसरा एखादा ऑड असला असता, काय केलं असतं ते. इन जनरल तुम्ही जर ऑप्शन पाहिले तुमच्या लक्षात येते तर 2 ठिकाणी पालघर आलेलं आहे. अहो पालघर 2014मध्ये आहे, 2014च्या आधी पालघर नव्हतंच. हे 2 ऑप्शन तसेच कटले तुमचे, हे 2 ऑप्शन शिल्लक राहतात. त्याच्यापैकी हे तुमचं उत्तर आहे, मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. आलं लक्षात. आणि तसंही तुम्ही म्हणाल इथं जर ठाणे आलं असतं तर मग, तर ठाणे तर तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त लोकसंख्या वाढ ठाण्यातच पाहायला मिळाली. काय झालं, सगळे लोक आधी मुंबई शहरात यायचे, अख्खा कोकणच मुंबई शहरात यायचं. ते मुंबई एवढी तुंबली, तिथं जे लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड लिव्हिंग आहे ते प्रचंड घसरलेत लोकांचे, ट्रॅफिक आणि हेन ते. मग सरकारने काय केलं माहिती आहे का, सुनियोजित असं मुंबई उपनगर शहर वसवायला सुरुवात केली. तिथं फ्लॅट्स पण स्वस्त मिळायचे, स्पेशियस मिळायचे, म्हणून लोक त्या मुंबईतून बाहेर पडून मुंबई उपनगरमध्ये शिफ्ट व्हायला लागले, इंडस्ट्री तिथं शिफ्ट व्हायला लागल्या. तिकडं त्याच्यानंतर ठाणे आहे, सो ठाणे विकसित व्हायला लागलं, त्यात कल्याण आहे, त्याच्यानंतर वसई विरार आहे, हे विकसित व्हायला लागले. त्याच्यामुळे लोक तिकडं जायला लागले. आता कोकणातून लोक येतात पण ते मुंबई शहरात येत नाही, मुंबई उपनगर, ठाणे इकडं जातात, पुणे. म्हणून तुम्ही पहा लोकसंख्या वृद्धी दर कोणाचा सर्वात जास्त आहे. आता यांनी लोअर विचारलंय, हायर विचारलं तर 1 नंबरला ठाणेच आहे. 1 नंबरला कोण आहे, ठाणे. 2 नंबरला पुणे आहे. येतं लक्षामध्ये, ठाणे, पुणे. 3 नंबरला संभाजीनगर आहे, बरोबर. सो या शहरांमध्ये काय झालेलं आहे, लोकसंख्येचा वृद्धी दर पाहायला भेटतोय तुम्हाला. पुढे जाऊया आपण. आता खालील विधाने विचारात घ्या. आता हा सोप्या पद्धतीने पण सुटू शकतो, पण समजा तुमचा भारताचा अभ्यास नाही आहे तर तुम्ही जर व्यवस्थित पाहिले, मी डायरेक्ट ट्रिक सांगतो, वेळ जाऊ नये म्हणून आपला. बघा ट्रिक सांगतो तुम्हाला, तुम्ही याची शब्द पहा. द सोर्स ऑफ रावी रिव्हर इज नियर द रोहतंग पास. द सोर्स ऑफ सतलज रिव्हर इज नियर द राकस सरोवर किंवा राकस लेक. आणि इथं काय दिलेलं आहे, चिनाब रिव्हर ओरिजिनेट्स नियर जोजिला पास. आता ते याच्यासारखं असं देऊ शकले असते ना, द सोर्स ऑफ चिनाब रिव्हर नियर द रोहतंग पास,
तसं हे देऊ शकले असते, द सोर्स ऑफ चिनाब रिव्हर इज नियर द जोजिला पास, पण त्यांनी काय म्हटलेलं आहे, चिनाब नदी इज ओरिजिनेट नियर जोजिला पास. सो ह्याची शब्दरचना पहा आणि ह्याची शब्दरचना पहा. म्हणजे हा जो स्टेटमेंट आहे पेपर सेटरने हे डेलिबरेटली सेट केलेलं आहे, जे की हे दोन स्टेटमेंट नॅचरली सेट झालेले आहे. ह्या दोघांचाही, याला वर्ड थेरपी म्हणतात, सेम सेम आहे. ह्याचं थोडंसं ऑडमॅन आउट गेलेलं आहे, बरोबर. सो त्याच्यामुळं याच्यामध्ये बी आणि सी बरोबर असणार तुमचं. डायरेक्ट नॉलेजने पण जाऊ शकता तुम्ही. आणि नॉलेजने जाय, चिनाब नदीचा जे उगम आहे ते ॲक्च्युली बारालचला नावाची पास आहे, तिथून दोन नद्या वाहतात, चंद्रा आणि भागा, बरोबर. ग्लेशियर विरघळल्यानंतर ह्या दोन नद्या तयार होतात, चंद्रभागा, हे एकमेकाला भेटतात आणि मग ती सतलज नदीला भेटते. लक्षात घ्या, सतलज नदी चिनाबला भेटते. तुम्हाला जर विचारलं सिंधू नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती, ती चिनाबच आहे. बाकी रावी सतलज नॉलेजने पण जाऊ शकतात. जर नॉलेजने एखादा प्रश्न जर तुम्हाला ऑडमॅन आउट गेला, नॉलेजने सुटला नाही इन केस तुमचा, तर तुम्ही याही मार्गाने जाऊ शकता, थोडंसं सजग राहून. म्हणजे पाणलोट विकास क्षेत्र कार्यक्रमाच्या खालीलपैकी कोणते उद्देश होते त्यांनी विचारलेलं आहे. भूमी उपयोजन आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करणे, वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे क्षरण थांबवणे, गुंतवणूक कमी आणि उत्पादन खर्चात वाढ करणे. आता मला सांगा, असं कोणतं तरी, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, असा कोणता तरी कार्यक्रम असेल का रे ज्याला उत्पादन खर्चात वाढ करायची आहे? त्याच्यामुळे हे ऑप्शन इथंच कटते तुमचं. मग आता तुम्ही मला सी कटलं तर हे गेलं सर ऑप्शनमधून, पण हे आहे ना फक्त ए बी, फक्त बी. मग आता काय करायचं? यांनी काय विचारलंय, कोणते उद्देश, कोणता उद्देश असं विचारलंय का त्यांनी? नाही. आणि हे दोन्ही जे आहे, मला सांगा, पाणलोट विकास कार्यक्रमाचं भूमी उपयोजन आणि उत्पादन पर्याप्त वाढ करणे जनरलिस्टिक आहे, हे होलिस्टिक आहे. वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे क्षरण थांबवणे, हो, त्याच्यासाठीच पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम असतो. म्हणून याचं उत्तर काय असणार? ए आणि बी असणार. सो होलिस्टिक वेनी तुम्हाला काय करता आले पाहिजे? जजमेंट घेता आले पाहिजे. पुढे जाऊया. अटल इनोव्हेशन मिशन हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे. आता इथं काय केलेलं आहे, यांनी सरळ सरळ म्हटलेलं आहे अटल इनोव्हेशन मिशन, आणि खाली दिलेलं आहे सो याचा उद्देश काय आहे? इनोव्हेशन आणि एंटरप्रेन्युअरशिप. अरे हो, अटल इनोव्हेशन मिशन इनोव्हेशनसाठीच असणार ना, त्याच्यामुळे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 22-23 नुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश होता? पोलाद, व्यायामशाळा उपकरणे, खेळणी, मत्स्यपालन, 4 दिलेले आहेत त्याच्यामध्ये. आता तुम्हाला मला सांगा, आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल माहीतच असला पाहिजे का 22-23चा? प्रश्नाचं उत्तर आहे बिलकुल नाही. तो माहीतच असावा असं काही नाही आहे. होलिस्टिक पद्धतीनं गेलं म्हणजे याच्यामध्ये म्हणजे आपण नाही का बरं म्हणावं हा विचार करावा. होलिस्टिक वेनी मेक इन इंडियामध्ये पोलाद असू शकतो, मेक इन इंडियामध्ये, त्याच्यानंतर व्यायामशाळा उपकरणे असू शकतात, खेळणी असू शकते, मत्स्यपालन असू शकते, नाही का बरं म्हणायचं त्याला? सो मेक इन इंडियामध्ये हां, त्यांनी जर एकदम काहीतरी दुसरंच विचारलं असतं त्यांनी की ते उत्पादन क्षेत्राशी संबंधितच नाही आहे, कोणत्याच पद्धतीनं संबंधित नाही आहे, तर मग त्याला बाहेर काढलं असतं आपण. सो त्याच्यामुळे माहीत जरी नसले तरी होलिस्टिक अप्रोच ठेवून ऑल ऑफ द अबो, कारण याच्यामध्ये चुकण्यासारखं काहीच नाही आहे, मग का बरं नाकारायचं? सो त्याच्यामुळं काय आहे, वरीलपैकी सर्व येणार याचं. पुढे जाऊया. कर देयता क्षमता तत्व माहीतच असलं पाहिजे का? कर देयता क्षमता तत्व नावातच आहे, ज्याची देण्याची कॅपॅसिटी आहे त्यांनी जास्त भरला पाहिजे, ज्याची नाही आहे त्यांनी कमी भरला पाहिजे किंवा भरलाच नाही पाहिजे. तेच दोन स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे. प्रत्येक वेळेसच माहीतच असावं कर देय क्षमता, सर मी हे वाचलंच नव्हतं. अरे वाचण्याची काय गरज आहे? तिथं पण डिसिजन घेऊ शकतो ना तू. भारतीय रिझर्व्ह बँकेने, आता इकडे लक्षात घ्या, हा प्रश्न आहे, हा प्रश्न दिलेला नाही अनेक ठिकाणी. भारतीय रिझर्व्ह बँक ब्रॅकेटमध्ये RBI डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली, काही माहीत नाही. रिझर्व्ह बँकेने स्थापन केलेली, तर भारत सरकारच्या कमिट्या लक्षात राहत नाही आपल्या, रिझर्व्ह बँकेच्या कसं काय राहणार आहे? आणि RV गुप्ता हे कृषी कर्ज विषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते. आता बघा, तुम्ही एक जर पाहिलं त्याला वर्ड थेरपी म्हणतात. बघा, कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समिती, आणि इथं पण काय आलेलं आहे? कृषी कर्जविषयक उच्चस्तरीय समिती. म्हणजे याचा अर्थ काय? या स्टेटमेंटवर हे स्टेटमेंट डिपेंड आहे, हे स्टेटमेंट ह्या स्टेटमेंटवर डिपेंड आहे. हे दोन्ही स्टेटमेंट एकमेकावरती डिपेंडंट आहे आणि याच्यामध्ये वर्डिंग सेम सेम आलेली आहे. एकाच नाण्याच्या ह्या दोन बाजू आहे, त्यामुळं बरोबर असण्याची शक्यता काय याच्यामध्ये जास्त आहे. म्हणून याचं उत्तर अ आणि ब योग्य आहे. जेव्हा एका स्टेटमेंटवर दुसरं आणि दुसरं पहिल्यावर अवलंबून असते तेव्हा ते दोन्ही स्टेटमेंट बरोबर असण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे आता बघा, 2030 मध्ये यांनी काय विचारलेलं आहे? 2030 साल पूर्ण होईपर्यंत अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीननं कुठं बांधलं, आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. आता इथं मराठीत तरी ब्रह्मपुत्रा आणि पिवळी नदी हे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे. तुम्ही जर थोडंसं इंग्लिशमध्ये पाहिलं तर फक्त ब्रह्मपुत्रेला ब्रॅकेट दिलेलं आहे. मग ते बरोबर असण्याच्या शक्यता काय? अतिरिक्त माहिती आलेली आहे, याच नदीची अतिरिक्त माहिती आलेली आहे, म्हणून सॅंगपो म्हणतात त्याला. इथं झँगबू दिलेलं आहे, म्हणजे त्याला सॅंगपो प्रोनाऊन्सिएशन होते, तिलाच ब्रह्मपुत्रा म्हणतात. बरं, जरी ब्रॅकेट आलं नसतं, समजा ब्रह्मपुत्राच म्हणतात हे दिलं नसलं असतं, तरी पण आपण उत्तर तेच मारलं असतं.
का बरं उत्तर तेच मारलं असतं? इथं ब्रह्मपुत्रा नाव आलं असतं तरी तेच मारलं असतं का? मला सांगा, 2030 मध्ये चायना बनवत आहे धरण. अरे भाई, मी का बरं लक्षात ठेवू त्याला? अरे भाई, कुठंतरी त्याचा भारतावर परिणाम होणार आहे म्हणून तर त्यांनी विचारलं. भारतावर परिणाम करणारी एकच नदी आहे, ती म्हणजे कोणती नदी? आपली ब्रह्मपुत्रा. कारण ती नंतर भारतात वाहते ब्रह्मपुत्रा नदी. तिच्यावर जर एखादं मोठं धरण बनवलं, पाणी अडवलं, उद्या जर भांडण झालं चीनसोबत, तर चीननं ते धरण उडवलं तर अख्खा नॉर्थ ईस्ट इंडिया वाहून जाईल, माहिती आहे का, पुरामध्ये. मग त्याला स्ट्रॅटेजिक सिग्निफिकन्स आहे त्या धरणाला, आणि ते जगातलं सर्वात मोठं असल्यामुळे तर ती चिंतेची बाब आहे भारतासाठी. मग भारताच्या कंटेक्स्टमध्ये हे आहे म्हणूनच आयोगाने विचारला. नाही तर चीननं बांधव अमेरिकन, आपल्याला काय करायचं आहे त्याच्याशी? MPSC का बरं त्याच्यावर प्रश्न विचारेल? पेपर सेटरची सायकॉलॉजी पण लक्षात घ्या. आणि दुसरं, तुम्हाला जे ट्रिक सांगितलेली आहे मी, की ब्रॅकेटमध्ये अतिरिक्त माहिती आली ते उत्तर मारायचं. तसं इथं ब्रॅकेटमध्ये इथं पण ब्रॅकेटमध्ये माहिती आहे, पण इंग्लिशमध्ये दिलेलं नाही आहे. येतं लक्षामध्ये. ही जी याच्यामध्ये स्पेशली मला वाटतं यांगत्से रिव्हर, सो चायना एवढाले मोठाले धरणं बांधते. इन जनरल सांगतो, यांगत्से नदीवरती 3 गॉर्जेस नावाचं एक धरण आहे. ते एवढं मोठं धरण आहे पोरांनो, की जेव्हा त्यांनी पाणी थांबवलं पहिल्यांदा त्या धरणाचं, तर पृथ्वीची फिरण्याची गती 0.06 मायक्रोसेकंदाने कमी झाली. एवढाले मोठाले ते धरण आहेत म्हणजे. असो, पुढे जाऊया आपण. कळालं का तुम्हाला? तसंच हा प्रश्न आहे. रिकामी जागा आणि रिकामी जागा सह अध्यक्षतेखाली पॅरिस AI ॲक्शन शिखर परिषद 2025ने AIच्या जगातील एक महत्त्वाचा क्षण आहे. त्यामध्ये डिजिटल विभाजनातून AI सुरक्षिततेच्या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी 92 अधिक राष्ट्रांना एकत्र आणले. एवढं कौतुक का बरं केलेलं आहे? कारण त्याच्यात भारत इन्व्हॉल्व होता. नाही तर कौतुक केलंच नसतं ना एवढं. त्यांनी सरळ म्हटलं असतं AI शिखर परिषद कुठं झाली आणि कोणत्या 2 देशांचे सहभाग त्याच्यात होते. त्यांनी काय काय म्हटलेलं आहे? AIच्या जगतातील एक महत्त्वाचा क्षण होता. मग ते मला सांगा, चायनाचं आणि फ्रान्सचं कौतुक करतील का रे? हे चायना आणि फ्रान्स उत्तर असेल का त्याचं? नाही. त्याच्यानंतर 90पेक्षा अधिक राष्ट्रांना एकत्र आणलं, हे कोणाचं क्रेडिट आहे? हे भारताचं आहे म्हणून विचारलंय तसं. शब्दच सांगते उत्तर काय असणार आहे. म्हणून करंट अफेअरमध्ये हे माहीत नसलं तरी चालतंय, तुम्ही भारत फ्रान्स त्याचं उत्तर मारणार. सायकॉलॉजी लक्षात घ्या. आता भारतातील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन सतलज जलविद्युत निगम ने रिकामी जागा मधील झाकरी येथील त्यांच्या जलविद्युत केंद्रामध्ये एप्रिल 2024 मध्ये केले. आता मला सांगा, अनेक जण उद्घाटन करतात, पण प्रत्येक गोष्ट थोडी लक्षात ठेवणार आहे. मग मी असं म्हणणार का मला माहीत नाही, याचं चाललो मी पुढं? असं नाही. सतलज जलविद्युत याचा अर्थ सतलज जलविद्युत निगम हे सगळं करते आहे. म्हणजे जिथून जिथून सतलज नदी जाते त्यातलंच एक राज्य असलं पाहिजे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, हरियाणा आणि उत्तराखंडमधून तशी जात नाही सतलज नदी. सतलज नदीचा काही संबंधच नाही. राकस सरोवरात उगम पावते ती तिबेटमध्ये, आणि तुमचे हिमाचल प्रदेशमध्ये एंट्री मारते, मग पंजाबमध्ये जाते, खतम सतलज नदी. म्हणजे उत्तर एक तर हिमाचल प्रदेश असणार आहे किंवा पंजाब. आता पंजाबमध्ये ती गाळ साचवायला सुरुवात करते. गाळात धरण बांधता येत नसते. एक धरण जसं पंजाबमध्ये एंट्री मारल्या मोठ्या मुश्किलनं बांधलं आपण, नांगल नावाचं धरण. ती एकच धरण आहे जे पंजाबमध्ये आहे, बाकी धरणं नाही आहे पंजाबमध्ये जास्त. रेअर एखादं बांधलं गेलं असेल तर बांधलं गेलं असेल. मग उत्तर एकच राहते, हिमाचल प्रदेश. आणि ज्याचा अभ्यास थोडासा चांगला आहे तर त्याला माहीत पाहिजे, नाथपा झाकरी नावाचा प्रकल्प आहे त्याच्यावर. नाथपा झाकरी म्हणतात त्याला, हिमाचल प्रदेशमध्ये आहे. हिमाचल प्रदेशमध्ये डोंगर रांगा खूप आहे, म्हणून डोंगरात धरण इझिली बांधता येतं, लक्षात घ्या तुम्ही. सो त्याच्यामुळे उत्तर काय त्याचं? हिमाचल प्रदेश. मुद्दा काय आहे? उत्तर माहीत नसलंच चालतंय, उत्तरापर्यंत पोहोचण्याचा ॲटिट्यूड आपल्याकडे असला पाहिजे. आता एअर न्यूझीलंड जुलै 2025 मध्ये रिकामी जागा यांची त्यांच्या पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. कोणी? एअर न्यूझीलंड. आता एवढं कोण लक्षात ठेवते एअर न्यूझीलंड कोणाची नियुक्ती केली? आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. मग अशा वेळेस काय करायचं, कसं जायचं? याच्यात काही कॉमन मिनिमम दिसते का? दिसते. इथे एक अरविंद आलेला आहे, इथे एक अरविंद आलेला आहे. जर माहिती नसेल, म्हणजे प्रश्नातून काहीच निघत नाही आहे माहिती, अरविंद कृष्णा, इथं पण अरविंद श्रीनिवासन, 2 पैकी 1 मारू शकता तुम्ही. पण लक्षात घ्या, आयोगाने याचं उत्तर दिलेलं आहे निखिल शंकर. मग तुम्ही म्हणाल चुकला सर आमचा प्रश्न. चुकू द्या, असे 2-3 म्हटलं, 10 पैकी 2-3 चुकले तरी हरकत नाही आहे. पण त्याचा फायदा बघा काय आहे, लगेच फायदा पहा त्याचा. खालीलपैकी कोणी 2025च्या FISS वर्ल्ड चॅम्पियनशिप म्हणजे FISS वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिकमध्ये प्रतिष्ठित बेस्ट मॅजिक क्रिएटर अवॉर्ड त्या ठिकाणी मिळवला आहे, आणि 4 लोकांचे नावं दिले. आता याच्यात पहा काय आलेलं आहे. पहिलं आहे आंचल कुमावत, दुसरा आहे कविता अग्रवाल, तिसरा आहे सुहानी शहा, चौथा आहे साक्षी शहा. म्हणजे उत्तर कशापैकी 1 मारणार तुम्ही? सुहानी शहा आणि साक्षी शहा, 2 पैकी 1 मारणार उत्तर. मला माहीत नाही या प्रश्नाचं उत्तर काय आहे, 2 पैकी 1 मारणार. आयोगाने दिलेलं उत्तर आहे सुहानी शहा. लक्षात. म्हणजे इथं चुकलो मी, पण इथं त्याच्यामुळे मला 1 मार्क मिळाला, आणि त्याचा पुढं पण सांगतो मी तुम्हाला. याच्यामुळे आणखी तुमचा हा 3रा मार्क आणखी 1 वाढणार आहे त्याच्यामुळं. बघा, जागतिक मधुमेह दिन. मला नाही माहीत कोणत्या दिवशी आहे मधुमेह दिन.
समजा मला माहीत नाही आहे, पण इथं कॉमन काय आहे, इथं 14 नोव्हेंबर आहे, इथं 14 जून आहे, दोनपैकी एक मी मारणार त्याच्यामध्ये 50-50मध्ये. सो आयोगाने दिलेलं उत्तर आहे 14 नोव्हेंबर. आलं लक्षात. सो तो बेनिफिट मिळतोय ना मला. एखाद्या ठिकाणी चुकलं, पण बाकी ठिकाणी मला बेनिफिट मिळतोय ना. जेव्हा प्रश्नाचं उत्तर येत नसते, सो असे प्रकार तुम्हाला करून पाहावे लागतात. चला ठीक आहे, मी काय करतो आता, हे लेक्चर खूप एक्सटेंड झालं. ठीक आहे, सो आपण काय करूया, सो इथंच थांबूया. आणि हे जे आहे मॅथ्स आणि रिझनिंग, बरोबर, गणित आणि बुद्धिमत्ता, सो मी काय करतो त्याचं एक स्पेशल लेक्चर कंडक्ट करतो रात्री, आणि रात्रीच टाकून देतो किंवा उद्या टाकतो. ते मला पहिले हे सांगा, आजचं लेक्चर तुम्हाला हे कसं वाटलं, म्हणजे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून आणखी असे लेक्चर्स घेण्यासाठी मोटिवेशन मिळालं पाहिजे. सो भेटूया आपण ह्या मॅथमॅटिक्सच्या लेक्चरमध्ये. माझं एक आता सेशन आहे, ते झालं की मी ते कंडक्ट करतो रात्री सेशन, छोटंसंच राहील ते, पण तुम्हाला मदत करेल एक्झामसाठी. सो भेटूया आपण त्या सेशनमध्ये. तुम्हाला धन्यवाद. जय हिंद.